अब आगाज हो चुका है तो चले आओ शुरू करते हैं। तर मित्रांनो, आपली आरंभ बॅच ज्याची आपण सुरुवात केली आहे आणि त्या बॅच मध्ये आपण जवळपास सर्वच विषयांचा आणि सर्वच घटकांवरील काय करणार आहे, तर सर्वच घटकांचा आपण प्रॅक्टिस किंवा म्हणून चालू शकतो मी सराव करणार आहे। पण फक्त सरावासाठी बॅच तर नाहीये भाऊ। 100-200 जर मी तुझ्याकडून घेतोय तर फक्त सरावासाठी बॅच ठेवली असती मला वेगळं मोठं बाप लागेल त्या गोष्टीचं, बरोबर आहे। तर मग त्या बॅच मध्ये जे सराव तू नॉर्मली करतोय पण त्या सरावामध्ये अजून चांगली गोष्ट जी तू करू शकतो या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे वेगवेगळ्या मेथड त्या बॅच मध्ये शिकवल्या जातात। आणि जवळपास संपूर्ण म्हणजे तू विचार बी करू शकत नाही की हा आपला सिलेबस आहे आणि ते बी तुला शिकवलं जाईल तिथे। मग नेमकं तुला काय शिकवलं जाईल पुढच्या 60 ते 70 दिवसामध्ये ते आज आपण आता समजून घेऊ। याच्या आधी तू युट्यूबवरचे पूर्ण लेक्चर थांबवून मार, काही कर, तुला कधी सापडला असा सिलेबस तर मग म्हण मला। आणि या संपूर्ण सिलेबस आहे ना आपण एकदम चांगली एखादी छोटीशी गोष्ट ऐकून त्या गोष्टीमध्ये ना समजून देतो मी तुला की हा सिलेबस नेमका काय। पण सिलेबस सुरू होण्याच्या आधी आपण 1 मिनिट पाहून घेऊ की आपण एक आमच्या क्लासची किंवा आपल्या शिवपार्वती करिअर पॉइंटची ही आपली बॅच आहे। बॅचचं नाव आहे आरंभ बॅच। ऑक्टोबर नाही तर नोव्हेंबर मध्ये पडणाऱ्या भरतीसाठी ही एक तुझी सर्वात मोठी मोलाचा वाटा ठेवणारी त्या सिलेक्शन मध्ये एक बॅच आहे, ठीक आहे। तर या बॅच मध्ये मित्रा सर्व विषयांवर सराव केला जाईल, डिटेल मध्ये तुला त्याचं एक्सप्लेनेशन दिलं जाईल आणि ज्याचा 100% फायदा तुला होईल। आणि नवीन पोरग असो का जुना असो या दोघांसाठी ही बॅच एकदम चांगली आहे। का बरं? कारण जुन्या पोरगाचा जो सराव होतोय तो 80 असेल तर 90-100% जाईल याची बी गॅरंटी माझी आहे। आणि नवीन पोरग असेल तर कमीत कमी तू 50 वर असेल तर 70 ते 80 दरम्यान असेल हे पण गॅरंटी माझी आहे। कारण प्रत्येक व्यक्तीसाठी ही बॅच खूप गरजेची आहे असं तरी मला वाटतं। म्हणून तुम्हाला जर या बॅच मध्ये एनरोल व्हायचं असेल तर आजच एसपी करिअर पॉइंट हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 199 रुपयात ही बॅच तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो आपण सुरुवात करू की आपला अभ्यासक्रम की नेमकं पोलीस भरतीमध्ये किंवा टीसीएस मधील कोणती एक्झाम घ्या, टीसीएस पॅटर्न मध्ये किंवा आयबीएस पॅटर्न मध्ये की नेमका गणित विषय, गणिता विषयामध्ये प्रत्येक टॉपिक वर वेगवेगळ्या प्रकारचे गणित बनतात। मग तुम्ही त्या गणितांना प्रकारावाईज आतापर्यंत शिकता, मग त्या प्रकारावाईजच प्रत्येक चॅप्टरचं मी काय करून आणलंय आज की सिलेबस करून आणलेला आहे की या गणितामध्ये एक चॅप्टर दिलेले त्या चॅप्टरवर कोणते प्रश्न, किती प्रश्न, कसे येतात ते आपण सर्व पाहू, ठीक आहे। तर मग आपण सर्वात पहिल्यांदा पाहू की संख्या वाचन हे चॅप्टर। मग तुझ्या पेपरामध्ये सर्वात पहिला डाऊट तुझ्यावर हा घेतला जातो की ह्या पोराला तो गणित विषयात आला आहे तर त्याला संख्या वाचता येते की नाही। पाय सर्वात पहिला डाऊट काय घेतात तुझ्या की तुला संख्या वाचन जमतं किंवा नाही। हा प्रश्न टीसीएस पॅटर्नला वगैरे कदाचित नाही येत पण पोलीस भरतीला मात्र बऱ्याच वेळेस याच्यावर प्रश्न आलेला आहे। आणि या बऱ्याच वेळेला आलेल्या प्रश्नाला तुम्ही खूप कमी समजता पण याचं पूर्णपणे तुम्हाला नॉलेज नसतं। मग कसं? तर संख्या वाचन म्हणजे काय की तुम्हाला काय दिलेलं असतं, एखादी संख्या दिलेली असते, समजा 2 9 7 5 3 2 1 3 आणि 3 6 7 हा ही संख्या दिलेली असते अंकामध्ये आणि तुम्हाला विचारलं असतं की दिलेल्या अंकातील संख्येला अक्षरात लिहा। हा पहिला प्रश्न येतो। आणि दादा तुला लहानपणापासून सवय की जास्तीत जास्त लाख आणि कोटी एवढंच तुला समजतं, तुला कधी विचारलं की लाखावर किती शून्य, 1 लाखावर किती शून्य किंवा 10 लाखावर किती शून्य तरी तू कन्फ्युजन करशील। आणि कोटी आणि अब्जाची तर गोष्ट दूरच येते यासाठी। म्हणून सर्वात पहिल्यांदा तुमच्या या बॅच मध्ये आपण पहिला प्रोग्राम सेट करणार तो म्हणजे की सगळ्यांसाठी संख्या वाचन येणं। आणि याच्यावर तुमच्या पेपरात प्रश्न येतात की अंकातील संख्या लिहिलेली असते, त्याच्यात खाली 4 ऑप्शन असतात आणि त्या ऑप्शन मध्ये दिलं असतं की अक्षरात संख्या ओळखा। आणि नेमकी या संख्येचा अक्षरात संख्या काय असेल तर ते तुम्हाला ओळखावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला हे बेसिक शिकावं लागेल। त्यानंतर दुसरा प्रकार याच्यावर येतो की लिहिलेलं असतं की समजा 6 अब्ज 3 लाख म्हणजे 3 लाख 20 बस काय 20 6 अब्ज 3 लाख 20। आता ही संख्या मी लिहिली अक्षरात आणि तुला लिहायची अंकात। तू तर पहिली गोष्ट 6 अब्ज सर 6 अब्ज 3 लाख आणि 20 लिहिली तू 6 अब्ज 3 लाख 20 किती झाली रे ही संख्या सर 6320। सांगलं काय तुला, तू लिहितो काय? कारण का मग तुला आता संख्या वाचन आणि संख्या लिखाण जमतच नाहीये।
मग अब्ज म्हणलं म्हणजे ती त्या संख्येमध्ये किती अंक यायला पाहिजे? एकूण 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि अब्ज किती? तर 6, कारण अब्जच्या मागे किती शून्य असतात? तर 9. त्याच्यानंतर कोटी येतात. कोटीच्या ठिकाणी काय दिलंय का? तर नाही. आता व्यवस्थित तुला आपल्या बॅच मध्ये मी शिकवून देईल, त्याचं काही टेन्शन नको घेऊ तू. ठीक आहे, एकदम बेसिक पद्धत सांगतो मी, नंतर सर तुम्ही तर डॉट मारू आलाय, मला येत नाही काय करतो. ठीक आहे, की 6 अब्ज 3 लाख. लाख किती? 3 लाख. त्यानंतर डायरेक्टली 20. हजार आहे का? नाही. शतक आहे का? नाही. डायरेक्ट किती? 20. तर हे काय त्याचं बरोबरीचं उत्तर आहे. आणि हे तुला 100% जमलं नसेल, जी गॅरंटी मला आहे की तुला 6 अब्ज 3 लाख हे लिहिता वाचता आपलं लिहिता आलं नशील, एवढी गॅरंटी होती मला. म्हणून आपल्या बॅच मध्ये सगळ्यात पहिलं गणिताची सुरुवात इथून होईल की तुला आधी मी संख्या वाचन शिकवीन, कारण गणिताची गॅरंटी देतोय याच्याचमुळे देतोय. ठीक आहे, आतापर्यंत कोणी शिकवलेलं नाहीये. संख्या वाचन आपलं सर्वात पहिले टार्गेट आहे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक तुझ्या समोर येईल. दुसरा डाऊट तुझ्यावर तो माणूस घेईन की ह्या पोराला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येतो किंवा नाही. दुसरा डाऊट तुझ्यावर तो हा घेईल. ठीक आहे, मग पहिली गोष्ट आपण आता इथे शिकू की ह्या प्रश्नांना पेपरात 100% दिले जातं. हे पण टीसीएस पॅटर्नला एवढे सोपे प्रश्न येणार नाही, थोडंफार चांगल्या लेवलचे येतील. कसे येतील ते पण आपण समजू. महाराष्ट्र पोलीसला मात्र पहिला प्रश्न येतो बेरजेवर आधारित. 2 3 5 7 9 अधिक 3 4 5 9 1, बरोबर, म्हणजे 23,579 अधिक 34,591. हा प्रश्न जरी एकदम चोमू प्रश्न बी ह्या पेपरात जरी आला, तू काय करतो माहितीये? 23,529 अधिक 34,591. हा, मग 9 1 10, 10 0, हातच्याला 1, 7 9 7 16, 16 1 1707, हातच्याला 1, 5 5 10, 10 1 11, 11 1, हातच्याला 1, 4 3 7, 7 1 8, 8 808, हा 7 3 2, हा 5 5. मग उत्तर काय? 58,170. हा, मग ऑप्शन 58,170. मग उत्तर क्लिक करतो. हे जर तू पेपरात करशील ना भाऊ, ह्या प्रश्नासाठी गेले आपले गंगा इथेच डुबली. ठीक आहे, जर तुला पेपरात असा प्रश्न आला, बेरीज विचारली जाते, मग या प्रश्नाला व्यवस्थित पद्धतीने पेपरात कसं सोडवायचं ते आपल्याला समजलं पाहिजे. बेरीज म्हणजे काय की एककाला एककासोबत मिळवणे, दशकाला दशकासोबत मिळवणे, शतकाला शतकासोबत मिळवणे. मग तू हीच क्रिया इथं सुद्धा करू शकत नाही का? तर मग कशी? 1 9 10 0, हातच्याला 1, कारण आता दशकामध्ये काय केला तुझ्या हातचा? 9 1 10, 10 7 1707, हातच्याला 1. मग ह्या प्रकारे तू या गणिताला सोडवू शकत नाही का? म्हणून पहिला टाईप तुमच्या पेपरात येतो हा की सलग. आता याच्यामध्ये अशा 3 पण असतील, जसं की बघ 4 ते 5 अंकी संख्या आहे, त्यांची काय दिलेली तुला बेरीज, जसं की 3 4 5 अधिक 6 9 1 अधिक 3 4 9, बरोबर. मग यांची बेरीज तिन्ही एकत्र, तरी परत तू जसं की तुला घरून सामानाला सांगितलं 3 4 5 6 9 1 आणि 3 4 9. मग 9 1 10, 10 5 15, 5 हातच्याला 1, 5 9 5 14 4 18, 8 हातच्याला 1. नाही, हे गणित तुला जसं दिलेलं असेल तिथल्या तिथे एक गणित क्षणार्धात तुझ्याकडून उडालं पाहिजे. महत्वाची गोष्ट ही, हाच तुझा टाइम घेऊन असेल. 9 1 10, 10 5 15, 5 हातच्याला 1, 4 1 5, 5 9 14, 14 4 18, 8. ठीक आहे, हे गणित तू असं सोडवलं पाहिजे. म्हणजे काय, तुझ्या परत लिहिण्याचा टाइम वाचतोय, सगळ्या गोष्टी तुझ्या वाचत. त्याच्यानंतर येतात की तुझ्या तो एकदम गेम पाहतो, याला ऋण धन मध्ये उमजतं की नाही. पहिली गोष्ट, तू आधीच कन्फ्युज राहतो, पेपरामध्ये प्रेशर घेतलेला राहता मन तसं, आणि तुला गप्पन तू काय करतो की ऋण 3 ऋण 5 धन 6 आणि ऋण 7, आणि तिच्यात तो गुंगवून जातो पूर्णपणे. थोडासा ठिकाणावर अभ्यास केला नशील व्यवस्थितपणे. आता अशा ठिकाणी काय होतं, ऑलरेडी आपल्या पेपरात प्रेशर हँडल होतं, प्रेशर एवढं मन तसं राहतं, आणि त्याच्यात असे प्रश्न आले की हे करू का, ते करू, ते करू का. मग अशा प्रश्नाला सर्वात आधी काय करणं पडतं, आपल्यासाठी त्याला कम्फर्टेबल बनवणं पडतं. मग कम्फर्टेबल म्हणजे कसं समज, मी याला काय करतो, मग ऋण 3 ऋण 5 ऋण 7 आणि धन 6. आता एक कम्फर्टेबल झाले, सगळे सोबत आले, म्हणजे सगळ्या संख्यांचं ऋण चिन्ह त्यांची काय होईल, मग बेरीज 7 5 12 3 1500 5 1500 5 15 जसे तसे, आणि ऋण चिन्ह सगळ्यांचं झालं ऋण आणि अधिक 6. तुला माहिती, एक धन एक ऋण यांचे काय होईल, वजाबाकी म्हणजे उत्तरी 9, पण मोठ्या संख्येचं बी काय येईल चिन्ह. मग याला आपल्याला काय करणं, आधी स्वतःसाठी सोपं करणं पडेल, त्याच्यानंतर मग आपल्याला पेपरात ते जमीन. म्हणजे दुसरा प्रकार याच्यावर विचारला जातो, म्हणजे काय, ऋण व धन संख्यांना आधारित प्रश्न. मग त्याच्यानंतर असतं की कंस आधारित. तू जर प्रिव्हियस इयर प्रश्न पाहिले तर लगेच पाहिला असेल की तुझ्या डोक्याचा पूर्णपणे कचरा करण्याचं काम या प्रश्नांनी केलंय. हा, 6 वजा 7 परत, ठीक आहे. त्याच्यानंतर परत अधिक 8 परत, हा ऋण 9 परत, हा धन 7 परत. आता हे कंस सोडवूच तू लंबावून जातोय, शेवट लोक 5 मिनिटं तू याच्यातच जात आहे.
मग ह्या प्रश्नांना आपण सर्वात आधी कसं शिकू, बेसिक पद्धतीने शिकू आणि त्याच्यानंतर याला गप्पन कसं उडवायचं ते पण आपण पाहू आपल्या या आरंभ बॅच मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे 3 प्रकारचा कन्सेप्टवर आधारित गुणाकार. आता तुझ्या पेपरात जर तू आताचे सध्या रिसेंटली 2023, 24 आणि 21 नंतर झाल्या पेपरामध्ये जर विचारतील तू, तर तुला एका साधारण म्हणजे एका पर्टिक्युलर प्रकारचे गुणाकार दिसतील. जसं की पाय 105 गुणेला 95 गुणेला 105 हे आधारित तू या ए वर्ग वजा बी वर्ग या कन्सेप्टवर. त्याच्यानंतर 120 गुणेला 25 अधिक 380 गुणेला 25 हे आधारित तू या ए अधिक ए गुणेला बी अधिक सी गुणेला बी बरोबर ए अधिक सी गुणेला बी या कन्सेप्टवर आधारित. आणि अशाच प्रकारचे 3 प्रकारचे कन्सेप्ट आहे. मुख्यतः किती 3 प्रकारचे कन्सेप्ट आहे ज्याच्यावर की तुझा गुणाकार आधारित आहे. आणि हा सर्वच्या सर्व आपल्याला पाहायला भेटेल कुठे, तर आपल्या एसपी करिअर पॉइंट या ऍप्लिकेशन वर आरंभ बॅच मध्ये. ठीक आहे. कारण मित्रांनो युट्यूबवर एवढं डिटेल घेतलं जाणार नाही, घेतलं हे असतं पण काय असतं की तुम्हाला ज्या पीडीएफ वगैरे द्यायची सुरुवात आणि पर्टिक्युलर अभ्यास त्याच्यात चालत नाही, म्हणून आपल्याला ऍप्लिकेशनवर बॅच घ्यायची आणि 200 रुपयाची बॅच फक्त किती 200 आणि 200 रुपये तर तुम्ही सांगताच काम नाही कुठे जाता तुम्ही ते 200 रुपये कुठे नाही. म्हणून 20 जुलै पर्यंत घेतले तर लय चांगलं आहे, नाही घेतली तर खूप चांगलं आहे. युट्यूबवर आपलं हळूहळू थोडं चालत राहील. विशिष्ट प्रकारचा भागाकार. भागाकार तुम्हाला देणार नाही असा की दादू सांग बरं 25 66 भागेला 13 मग 13 1 13 उरले 12 12 वर 6 मग दादू करतोय असा साधारण गुणाकार तुला देणार नाही. काय करतील ते काय ना काय चाळे करतील तिथं. हा कर भागेला 41 44 भागेला 44 कर हा भागाकार. अजून एक भागाकारची पद्धत आहे 135 135 स्क्वेअर चिन्ह भागेला 15 15 नम झालं ते उत्तर 99. हेच करशील तू आधी बरोबर आहे ना. आणि तू हे करशील ना तू 100% उत्तर चुकशील. मग विशिष्ट प्रकारचा भागाकार कोणत्या प्रकारचा भागाकार तुमच्या पेपरात येतो ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून तोच भागाकार 100% त्या पेपरात येणार पुढे बी. कारण मी आधी पण सांगितलं तुझा पेपर घेणारा व्यक्ती हा एक आयुक्त लेवलचा आहे आणि तो व्यक्ती स्वतः टेन्शन घेत नाही कारण त्याने ऑलरेडी युपीएससीचा अभ्यास केलाय आणि तो कधी तुझ्या विचारधारणेचा विचार करेल की हा विद्यार्थी काय करेल आणि काय नाही. आणि तू कधी काय करेल मागचेच प्रश्न उचलून पुढे टाकेन, फक्त त्याच्यात काय करेन आकड्यांमध्ये बदल सगळं करेल, कन्सेप्ट मात्र बदलणार नाही. ठीक आहे. मग पुढचा कोणता प्रकार आहे तुझ्यासाठी तर तुम्हाला लुप्त पद शोधणे. आता लुप्त पद म्हणजे काय राहतं तुझं 6 9 1 समजा इथे स्टार दिलाय, त्याच्यानंतर 5 स्टार 3. आता याच्यामध्ये म्हणतील इथं आलेले 6 किती आलेले इथं 6, त्याच्यानंतर इथं म्हणतील आलेले 2 आणि त्याच्यानंतर इथं आलेले असतील तुझे 12. मग तुला काय म्हणतील रे की याच्यामधलं स्टारच्या जागी कोणता अंक येईल, असंच हे बेरीज मध्ये, असंच हे गुणाकारात राहील, असंच हे भागाकारात राहील, असंच हे बेरजेमध्ये राहील. ठीक आहे. मग कोणतंही काय केलं त्याने आपल्याला लुप्त पद हे शोधलं लागेल. मग जसं तुला म्हणशील सर 3 आणि 3 6 होता म्हणजे तर 3 येत असतील, 9 आणि 3 12 होता म्हणजे तर 2 येतात अचानक जातो म्हणजे काय उत्तर येतं x बरोबर काय आलं तुमचं 3. आणि या प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्या पोलीस भरतीच्या पेपरामध्ये खूप वेळेस विचारलेले आहेत. हा पण आपल्याला अभ्यास पूर्णपणे करायचा आहे. आणि त्याच्यानंतर पदावली हा विषय असा आहे की इसकी गूंज तो गांव के हर एक बच्चे में गूंज चुकी है, कि गांव का बच्चा बच्चा कहता है कि पदावली तो हर एक मतलब म्हणजे कोणत्याही विचार काही झालं की पदावली तुमच्या पेपरामध्ये आलीच पाहिजे, त्याच्याशिवाय तुमचा पेपर अधुरा राहतो. आणि पदावली म्हणजेच काय की कंचे भागो बेव हा एक मंत्र मारणं पडतो त्या पदावलीसाठी आणि त्याच्याद्वारे गाऊन जातो. मग तुमचा 1 नंबरचा प्रश्न 2 नंबरला येतो आणि तुम्ही त्याला बरोबर सोडवता. ठीक आहे. ठीक. पुढचा प्रश्न तिसरा टॉपिक येईल सर्वात महत्वाचा गणिताची ओळख. एक प्रकारे आपण म्हणू शकतो की गणिताची ओळख करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं असतं की संख्या पद्धती. बरोबर. संख्या पद्धती जसे की एकूण ज्या काही गणितामध्ये संख्या आहे त्या संख्यामध्ये सुद्धा त्यांच्या काही गुणधर्मानुसार काय केलेले आपण वेगवेगळे प्रकार पाडलेले आणि त्या वेगवेगळ्या प्रकारांवर काही वेगवेगळ्या प्रकारचे काय येतात प्रश्न येतात आणि ते प्रश्न आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे येतात ते आपण पाहू. जवळपास संख्या पद्धतीमध्ये जर पाहिलं गेले तर 15-16 संख्यांचे प्रकार आहे, पण त्याच्यापैकी सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. मोजक्यास 10 ते 12 अशा संख्या की ज्यांच्यावर तुमच्या पेपरामध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्या म्हणजे कोणत्या.
सर्वात पहिला हे नैसर्गिक संख्या हा गोष्ट आहे आणि या गोष्टीवर तुम्हाला विचारा सगळ्यात पहिल्यांदा की संख्या मोजा, दुसरं त्या संख्यांची बेरीज करा आणि तशाच काही संख्या दिलेल्या असतात की त्यांच्या काय करणं पडते वर्गांची बेरीज, जशी म्हणतात 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग यांची बेरीज किती येईल. मग याचा बी फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर म्हणते की 50 ते 89 पर्यंत किती विषम संख्या आहे. आता बी तुम्ही काढून पाहायचं उत्तर तर चुकशील तू, ज्याने अभ्यास केला त्याचं बरोबर आहे ना. त्याच्यानंतर पुढे यांचे काय बेरीज करणे. तसे तुला म्हणलं जाईल की 50 ते 89 पर्यंतच्या एकूण समसंख्यांची बेरीज किती. या सगळ्या गोष्टींचा तुला फॉर्म्युला ही मी पाठ करायला लावणार नाही. यांचा फॉर्म्युलाही बनला कसा तेही तुला मी सांगेल की नेमका हा फॉर्म्युला बनला कसा आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करून जेणेकरून याचा तुला फॉर्म्युला पाठ करायचा नाहीये. आणि क्षणार्धात आधी मी एक 100% राहील की मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला बेसिक पासून समजावून सांगेन, त्याच्याशिवाय मी पुढे जाणार नाही. कारण मग शिकवणं असते ते मी ट्रिक नावाचा प्रकार वापरत नाही. बेसिक असतं, कन्सेप्ट असते, कन्सेप्टच्या भरोशावर आपल्याला डायरेक्टली उत्तरावर कसं कुठता येईल ऑप्शन वरून ते मी तुम्हाला व्यवस्थित शिकवेन. ठीक आहे. मग त्याच्यानंतर सम व विषम संख्या मोजणे. जसं तू नैसर्गिक संख्या मोजल्या तशा आपल्याला काय मोजायचे आहे, सम व विषम संख्या. काय मोजायचं आपल्याला तसंच सम व विषम संख्या मोजणे आणि त्यांची बी काय करणे बेरीज करणं. हे पण सेम याच प्रकारात येईल, फक्त याचं थोडंफार इथं बदलून जाईल कारण हेच नैसर्गिक संख्या सलग असतात 1 2 3 4, पण हे तसं नसतं. हे 2 4 6 8 त्याच्यामुळे त्याची मोजणी करताना भागीले 2 बी करणं पडतं. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि काबर करणं पडतं, नंतर अधिक 1 वजा 1 काबर करणं पडतं, ते सगळं कन्सेप्च्युअली समजायचं आपल्याला. ना ट्रिक तुम्हाला पाठ करायची आहे. गणित म्हणलं म्हणजे तुम्हाला ते ट्रिक पाठ करायची असते ना, नाही. लॉजिक आहे ना, डोकं दिलं देवाना, आपल्याला फक्त काय करणं आहे, डोक्याचा वापर करणं आहे. डोक्याचा वापर करणं आणि ते काय करणं आहे, सोडवणं. बाकी कसं काही नाही, दुसरं काहीच नाही. मग मूळ संख्या पहा तुम्हाला येतं. त्यानंतर काय मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे तुम्हाला माहिती की अशी संख्या, अशी लावारी संख्या की जिच्या मागे कोणीच नाही, जिच्या मागे कोणी फक्त ती स्वतः आहे आणि तिचा एक आहे, तिचा तो एकच आहे. अशी कोणती संख्या की जिच्या मागे कोणीच नाही, कोणी फक्त स्वतः ती आणि तिच्या तोच आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्याचे विभाजक फक्त किती आहे, 2च आहे. विभाजक म्हणजे काय की दिलेल्या संख्येला भाग देणाऱ्या संख्या. जिचे विभाजक किती आहे, 2 कोणते, एक आणि दुसरी म्हणजे स्वतः तीच संख्या. एक म्हणजे आणि दुसरं स्वतः तीच संख्या. या 2च संख्या अशा आहेत ज्या म्हणजे अशा संख्या मूळ संख्या की ज्यांना या फक्त 2च संख्येने काय जातोय, भाग जातो. त्याच्यानंतर त्या संख्या मोजणे. ठीक आहे. तुम्हाला विचारतील की 51 ते 80 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे. 1 ते 100 पर्यंत तुला बी पाठ केलं, चौथीतल्या पोरग्याने पाठ केलंय, कारण त्याला स्कॉलरशिप मध्ये हा प्रश्न येतोच. तुला आता काहीतरी वेगळं करायचंय एवढं लक्षात घे. म्हणून एक तक्ता शॉर्ट टाकीन मी इंस्टाग्रामवर, तिच्यामध्ये तो पूर्णचे पूर्ण पाठ होऊन जाईल की नेमकं तुला जरी विचारलं की 30 ते 80 पर्यंत एकूण किती मूळ संख्या, तू 100% त्याचं उत्तर देशील. एक नंबर त्यासाठी आपल्याला पाठ करणे 44 22 32 आणि 21 वाला. ठीक आहे. एवढा नंबर जर तू पाठ केला तर तू 100% काम झालं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहा संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या या ओळखणे. आता मी बोललो तुम्हाला काही गुणधर्मानंतर म्हणजे संख्यांच्या काही गुणधर्मानुसार त्यांची काय केली गेलेली एक ओळख निर्माण केली. ते ओळख निर्माण केल्यानंतर त्यांना काय नाव ठेवलेलं आहे. मग संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांना 2 किंवा 2पेक्षा 2 नाही, फक्त ज्या संख्यांना 2पेक्षा जास्त काय असतात, विभाजक असतात, त्या संख्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या म्हणतो. जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्या असतात की त्या मूळ संख्या असायला हवात आणि त्यांच्यामध्ये कितीचा फरक असायला हवा, 2चा फरक असायला हवा. की अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये फक्त 2चा फरक आहे, जसं की 3 5 5 7 11 13 17 19 अशा प्रकारच्या संख्या त्यांना आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या म्हणतो. आणि 1 ते 100 पर्यंत आपल्या एकूण 8 या काय जोडमूळ संख्या आहेत. आणि याच्यावर तुमच्या पोलीस भरतीला प्रश्न आलेला आहे की खालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या किंवा जोडमूळ संख्यांची जोडी आहे. मग याचप्रमाणे सहमूळ बी असतात. जोडमूळ काय ऑलरेडी मूळ आहे आणि त्यांची जोडी आहे. ह्या सहमूळ म्हणजे काय, एकमेकांची मूळ संख्या. सह म्हणजे काय, सोबत असणे, आणि एकमेकांची मूळ असणे म्हणजे काय की एकमेकांसोबत. समजा मी लिहिलं 2 आणि 3 समजा हे मूळ असते. मी जर लिहिलं 9 आणि 10 या एकमेकांची सहमूळ संख्या. का, कारण या दोघींना एका व्यतिरिक्त सारख्या दुसऱ्या कोणत्याही संख्यांनी भाग जात नाहीये. काय, एका व्यतिरिक्त कोणत्याही सारख्या संख्यांनी भाग जात नाही. आता जसं की तुम्ही म्हणता सर 3ने भाग जातो, पण 3ने जातोय का, नाही. आता ही सहमूळ संख्या आहे. पहिल्यांदा ही मूळ संख्या कशी पाहत होतो आपण, एकटीच.
पण आता ही 2ची आली. जी 2ची मूळ संख्या बनते तिला आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या. ही डिटेल मध्ये तुम्हाला शिकवेल मी, काही टेन्शन नका घेऊ. त्याच्यानंतर परिमेय व अपरिमेय संख्या. ठीक आहे. आता परिमेय आणि अपरिमेय संख्या या ठरवल्या जातात तुमच्या दशमलव जे असतं ना, दशांश, आपलं दशांशाच्या गुणधर्मावर. जर दशांश तुमचा खंडित असेल, त्याच्यानंतर जर तो खंडित आवर्ती असेल, काय आहे, खंडित अखंड आवर्ती असेल, तर तुमची काय असेल, परिमेय संख्या. आता ही तुम्हाला डेफिनेशन कोणी शिकवली नसेल. परिमेय संख्या जर ते अखंड आवर्ती असेल तर ती काय असेल, तुमची अपरिमेय संख्या. काय असेल ती तुमची अपरिमेय संख्या. हे परिमेय आणि अपरिमेय संख्या पूर्ण डिटेल मध्ये व्यवस्थित पद्धतीने समजून देईल, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल. त्यानंतर सर्वात महत्वाचा भाग येतो याच्यातला, तो म्हणजे काय, त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या बरेचसे गणिताचे सर लोक शिकवत असतात, तर त्यांना सुद्धा माहिती की त्रिकोणी संख्या आली कुठून आणि कशी आली, आणि त्याच्यामध्ये वापरता एका गोष्टीचा, तो म्हणजे आपण म्हणतो की त्याला पाया, की पाया दिलेला असेल तर आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येते. तर त्रिकोणी संख्या म्हणजे अशी संख्या ज्या जेवढ्या जर आपण बिंदू घेतले त्याच्यापासून आपल्याला काय बनवता आला पाहिजे, एक त्रिकोण. जसं की मी जर 2च बिंदू घेतले, त्रिकोण बनतोय का माझा, नाही. मला किती घ्यावे लागतील, 3. किती घ्यावे लागतील, 3. मग 4 घेतले तर बनते का, 1 2 3 4, नाही बनते. किती घेतले तर बनते, 6. म्हणजे एका एक प्रकारची त्रिकोणी संख्या. मग सर त्रिकोणी संख्येचा पाया ओळखायचा कसा. आता मी म्हणलं की पाया एकच आहे, मला काय घ्यायचा, पाया एकच, तर मला एकच बिंदू लागेल ज्याच्यावर मला त्रिकोण झाला आहे. मला जर पाया 2 घेणं आहे. पाया म्हणजे काय रे, आता समजा आपलं घर बांधतोय, घराच्या खाली काय म्हणतो आपण, पाय, की ज्याच्यावर बाकीची गोष्ट उभी आहे. मग जसं की आता आपण जर त्रिकोण तयार केलाय, आता त्रिकोण कोणावर आहे, या 3 बिंदूंवर, आणि पायाला किती त्रिकोण आहे, किती बिंदू आहे पायाला, 3 बिंदू आहे. पायाला बिंदू किती आहे, 3. मग याला काय मानतो आपण, बिंदू 3. म्हणजे हा पाया कितीचा आहे, 3चा पाया आहे, तर काय घेतो आपण, त्याच्या पुढची संख्या आणि भागीला किती करतो, 2. बे 1 बे 2 4, 3 2 6. जर मी पाया 5 घेतला, 1 2 3 4 5, म्हणजे 5 संख्यांचा जर मी पाया घेतला, तर मला तो त्रिकोण बनवायला एकूण किती संख्या लागते, तर एकच ओळखतो आपण, ती मग 5 गुणेला 6 भागेला 2. बे 1 बे 3 6 आणि 5 3 15. किती इथे, 5 3 15. हे काय बनले, मग आपली एक त्रिकोणी संख्या. एवढं डिटेल मध्ये आपण शिकू, जेणेकरून तुम्हाला काहीच पाठ करायचं काम पडणार नाही. आणि चौकोनी संख्या म्हणजेच काय, की अशी संख्या की जी चौकोन बनवेल. जसं की 2 चौकोन बनवतोय काय, नाही. एक हा स्वतःमध्ये चौकोन आहे, धरूनचा कमीत कमी 4 संख्या आपल्याला काय लागतील, चौकोनाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर 5 6 वर बनणार नाही, कमीत कमी 3 लागतील. किती, 3चा हे 9 झाल्या. त्याच्यानंतर किती लागतील, तर तुम्हाला 16 लागतील. आणि या सगळ्या कोणत्या संख्या, त्या तुमच्या पूर्ण वर्ग संख्या. काय त्या पूर्ण वर्ग संख्या. आता या चौकोनी संख्या बनल्या कशा आणि त्यांना ओळखायचं कसं, काय नाही, कन्सेप्च्युअली संपूर्ण तुम्हाला मी समजावून सांगेल. ठीक आहे, आपण पुढचा भाग पाहू. त्याच्यानंतर येतील मित्रांनो विभाज्यतेच्या कसोट्या. ही गोष्ट तर भागाकाराशी पूर्णपणे अवलंबून आहे, आणि विभाज्यतेच्या कसोट्या एकच चॅप्टर मित्रांनो, की या चॅप्टरवर मी तुम्हाला पुढचे येणारे 90% चॅप्टर, किती 90% चॅप्टर डिजिटल सम नावाचा एक प्रकार आहे. जर तुम्ही केंद्राची नोकरी केल्याशिवाय तुम्हाला बरेचशा माहिती असेल डिजिटल सम. या प्रकारावर डिजिटल समच्या भरोशावर या विभाज्यतेच्या कसोट्या, या गोष्टीतूनच ही डिजिटल समची गोष्ट आलेली आहे, आणि 9ची विभाज्यतेची कसोटी मुख्यतः त्याच्यावरूनच ही गोष्ट आलेली आहे. तर या डिजिटल समच्या भरोशावर तुम्हाला मी 90% गणित सोडवून दाखवेल, डायरेक्टली कन्सेप्च्युअली. असं नाही की कोणती ट्रिक वापरली, काय नाही. ही कन्सेप्ट तुम्हाला मी एकदा शिकवेल. ही कन्सेप्ट तुम्ही बऱ्याचशा गणितावर लावू शकता, आणि त्याच्यातून तुमचं उत्तर त्या विषयाचं तुम्हाला कन्सेप्ट माहित नसली तरी सोडवता येतं. ठीक आहे. म्हणून विभाज्यतेच्या कसोट्या आपल्या शरीराचा, किंवा आपल्या शरीराचा म्हणतो, आपल्या पूर्णपणे अभ्यासक्रमाचा एक खूप महत्वाचा भाग, एवढं लक्षात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर याच्यावर पण प्रश्न येतात. प्रश्न कसे येतात, की अंकांनी भागणार दिले जातं ऑप्शन मध्ये, खालीलपैकी कोणत्या संख्येला 7 या संख्येने भाग जाईल. मग आपल्याला त्याची कसोटी माहिती पाहिजे. किंवा म्हणलं जाते खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने भाग जाईल, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने भाग जाईल, आणि खालीलपैकी कोणत्या संख्येला 88 ने भाग जाईल. तुम्ही म्हणा सर मग 88 कसोटी शिकणं पडेल का, नाही रे दादा. 88 कशाला शिकतो तू आपल्या आरंभ बॅच मध्ये आलाय ना, आता तो काम झालंय. ठीक आहे. 88 काय, तुला जर म्हणलं की 72ची कसोटी आली ना, तर 72ची कसोटी तू एका सेकंदाच्या आत उत्तर सोडवशील, 5 तास किती उत्तर काढशील, तुझी गॅरंटी मी तुला देतो. कारण शिकवीन तसं, मी ट्रिकच्या भरोशा सांगत नाहीये. तू गणितीय पद्धतीने विचार करशील, ट्रिकच्या भरोशानं नाही. ठीक आहे. त्यानंतर दिलेल्या संख्येला भाग दिला असता त्यातील लुप्त अंक शोधणे. समजा काय दिलेलं असेल की 2 3 5 9 4 3
4 बरोबर. या संख्येला काय जातोय 9 ने पूर्ण भाग जातोय. काय म्हणलं जाईल की या दिलेल्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातोय. तर या स्टारच्या जागेवर कोणता अंक येईल आणि पर्याय दिले असतील 4 असं काहीतरी ए बी सी डी. मग तुम्ही आता काय करणं पडेल तर तुम्हाला काय माहित पाहिजे या संख्येचा भाग जातोय म्हणल्यावर काय 9 ची कसोटी पूर्ण इथे लागू होईल. आणि 9 ची कसोटी काय म्हणते आपली की जर दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला दिलेल्या संख्येच्या पूर्ण अंकांच्या बेरजेला जर 9 न पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 9 न पूर्ण भाग जातो. मग तू काय करशील लगेच या सर्व अंकांची बेरीज 4 आणि 3 7 7 आणि 9 16 16 आणि 5 21 21 आणि 3 24 24 आणि 2 26 किती आले तो 26. मग तू म्हणशील 26 त्याचा भाग जात नाहीये आपल्याकडे हा एक अंक बी आहे म्हणजे तुला काय करायला म्हणजे अधिक याच्यात काहीतरी अंक करणं पडेल तेव्हा काय होईल याला संख्येला पूर्ण भाग जाईल. तो म्हणशील मी जर इथं एक ठेवला तिथं येतात 27 आणि 27 ला पूर्ण 9 न भाग जातोय म्हणजे 100% या स्टारच्या जागेवर काय तो एक किती येतोय 100% त्या 9च्या जागेवर एक. आणि हे काय राहणार तुझं उत्तर. आणि ह्या प्रकारचे गणित सुद्धा तुझ्या विभाज्यतेच्या कसोट्या या चॅप्टर वर विचारल्या जातात आणि त्याच्यामध्ये महत्वाची कसोटी असते 11ची आणि 9ची. याच दोन्हीच्या कसोट्यावर जास्तीत जास्त जो प्रश्न विचारला जातो पोलीस भरती लेवलला. आणि हेच जर तुम्ही पाहिलं TCS वगैरे लातं ते थोडं फार वरती उचलता एक 15 72 किंवा 88 त्यांची आवडती संख्या आहे. ठीक आहे मित्रांनो विभाज्यतेच्या कसोट्या समजल्या असतील आपण पुढे बघू थोडंफार. त्यानंतर व्यवहारी अपूर्णांक व दशांश अपूर्णांक. आता जसे आपल्या संख्यांचे प्रकार दोन आहे. सर्वात पहिली की पूर्ण संख्या. सर्वात पहिली संख्या आहे ती म्हणजे पूर्ण संख्या. ठीक आहे तू म्हणशील त्याला आपण म्हणतो त्याला मग पूर्णांक संख्या. जी संख्या पूर्ण असते जसं की 2 45 400 500 88 या संख्या कशा पूर्ण आहेत त्या तू पूर्ण वाचतो त्याला. पण याच्या दुसरा प्रकार पडतो कोणता अपूर्ण संख्या. काय आहे अपूर्ण. मग अपूर्ण म्हणजे कशा की 2.3 2.5 हे ना धड 2 आहे ना धड 3 आहे. ती मधातच काय 2.3 आहे हे बी ना धड 2 आहे ना धड 3 आहे. समजा असेल 500 5.66 तर हे धड 5 बी नाहीये आणि धड 6 पण नाहीये म्हणजे त्याच्या मधातलीच म्हणजे संख्या पूर्णपणे झाली का नाही तर ती संख्या कशी आहे अपूर्ण आहे. आणि त्या अपूर्ण संख्येलाच काय लिहिण्याचे प्रकार आहे. मग प्रकार कसे मग एक पहिला प्रकार त्याचा व्यवहारी अपूर्णांक आणि दुसरा प्रकार त्याचा दशांश अपूर्णांक. मग आता व्यवहारी अपूर्णांक कसा तर ज्या संख्येला तू अंश आणि छेदात लिहितो त्याला म्हणलं जातं व्यवहारी अपूर्णांक. ज्या संख्येला तू पॉइंट मध्ये लिहितो त्याला म्हणलं जातं दशांश अपूर्णांक. आणि या भाऊदादांची बी काय आहे पूर्णपणे बेरीज वजाबाकी करण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या तुला पेपरात खूप वेळ दिलेल्या असतात. की समज 1/2 अधिक डॅश म्हणजे 1/2 अधिक क्वेश्चन मार्क बरोबर 6/3 6/7. तर मला सांग म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल किंवा x बरोबर किती. काय विचारलंय की x बरोबर किती. या प्रकारचा म्हणजे चांगल्या प्रकारचा हा प्रश्न असतो. आणि त्याच्यानंतर साधारण 3/4 अधिक 5/9 बरोबर किती एवढं तू करतो. मग 9 3 27 5 24 57/5 24 9 चौक 36 अशा प्रकारे तू करू शकतो. मग त्याच्यानंतर काय तर अपूर्णांकावर दुसरा प्रश्न अजून की अपूर्णांकाचा लहान मोठेपणा काय सांगितलं जाईल की दिलेला खालील 4 पर्याय दिले जातील तुला. आणि 4 पर्यायांपैकी समज असं 1/2 3/4 5/7 8/9 आणि विचारलं जाईल की खालील पैकी कोणता अपूर्णांक हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. काय विचारलं जाईल खालील पैकी कोणता अपूर्णांक हा सर्वात लहान अपूर्णांक आहे किंवा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. यासाठी बरेचसे लोक तुला ट्रिक सांगतील पण मी तुला लॉजिक सांगेन त्या लॉजिक नुसार तुला हे सोडवायचं काम पडणार नाही. तू 100% उत्तर काढशील. आम्ही याला टरबुजा मेथड म्हणतो. आमच्या क्लासवर आम्ही याला टरबुजा मेथड म्हणतो. ठीक आहे या टरबुजा मेथडला आपण शिकू की नेमकी टरबुजा मेथड आहे काय. ठीक आहे त्याच्यानंतर असतो चढता क्रम उतरता क्रम. आता काय नाही फक्त ते थोडं ऍडव्हान्स मेथड येईल. ती म्हणजे काय की 1/2 3/4 5/7 आणि 8/9 या प्रकारचे हे 4 तुला अपूर्णांक दिले जाईल आणि म्हणलं जाईल काय की यांना चढत्या क्रमाने व उतरत्या क्रमाने लावा किंवा यांचा योग्य तो चढता क्रम किंवा उतरता क्रम सांगा. त्यानंतर दशांश वर जर आलं तर दशांश ही तुम्हाला सर्वात पहिल्यांदा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या बेसिक गोष्टी शिकाव्या लागतील. आणि त्याच्यानंतर काय असेल त्याच्यानंतर तुला दिलं असेल त्यांनी काय की खंडित दशांश अपूर्णांक. आता दशांशामध्ये 3 प्रकार पडतात मित्र. पहिला प्रकार पडतो खंडित दशांश जे म्हणजे काय की अंशाला छेदाने भागले असं त्याचे उत्तर काय आलं पाहिजे पॉइंट नंतर संपायला पाहिजे. जसं की समज 4/5. आता 4/5 ला जर भागलं तू काय उत्तर येईल तुझे 0.8. याच्यानंतर काय येत आहे का नाही. तू अजून समज
0.10 भागेला 0.1/4 याला भागतो. 4 0 0 4 10 4 दुने 8 उरले 2 2वर 0 4 25 0.25. याच्यानंतर काय उत्तर गेलं का पुढे तुझं नाही. म्हणजे काय अपूर्णांक कसा आहे तुझ्या दशांशानंतरचा दशांश कसा आहे तुझ्या खंडित आहे. म्हणजे खंडित तुझी सेवा जशी मोबाईलची खंडित करण्यात येते ना म्हणजे थांबवले जाते तशीच हे पण आहे. मग याला काय म्हणतात खंडित अपूर्णांक. आणि त्याचे तुला काय करावं पडतं अंश व छेदामध्ये रूपांतर. जसं की 0.5 ला आपल्याला अंश व छेदात लिहायचं. तू काय करशील 5/10. आता हे 10 का भरली याच्या मागे कारण आहे सगळे समजेल तुला. फक्त एकदाची बॅच घेऊन टाक. 5 1 5 5 दुने 10 उत्तर काय आलं तुझे 1/2. किती आलं 1/2. आणि मग तू काय करशील आता एका झालं 0.5 याच्यात अंश व छेदामध्ये रूपांतर झालं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर येतं दुसरा प्रकार अखंड आवर्ती. आता अखंड आवर्ती म्हणजे काय समज 7/9 आहे. आता याचा भाग दे अंशाने छेदाला. अंशाने छेदाला अंशाने भाग दे. छेदाना अंशाला भाग दे. तू म्हणशील सर 7 0 0 इथं आले 70. 7 9 63. उत्तर वजा बाकी केली उत्तराला 7. 7वर 0 7 9 63. परत उरले 7. 7वर 0 7 9 63. आता तू काय संध्याकाळ का तू मरेपर्यंत जरी तुम्हाला भाग देत राहिला उत्तर तुझे 9 9 9 9 पुढे चालत नाही. जमान्यात काही संपणार नाही. मग याला काय लिहिलं जातं 0.9 वर बार. म्हणजेच काय हे जेव्हा आवर्ती होते पहिली गोष्ट हे खंडित आहे का नाही सेवा खंडित झाली नाही तर आपली सेवा कशी अखंड सेवा आहे. आणि त्याच्यानंतर ती कशा प्रकारची आवर्ती प्रकारची. आवर्ती म्हणजे काय एखादी गोष्ट परत परत येणे त्याची आवृत्ती होणे. बरोबर म्हणजे परत परत येणे म्हणजे काय त्याची आवर्ती होणे म्हणजेच काय म्हणलं जातं खंडित आवर्ती. आणि याला मग तुम्हाला अपूर्णांकामध्ये लिहावं लागतं त्याचे वेगळे प्रकार आहे. मग त्याचे वेगळे प्रकार काय आहे तुमचं उत्तर आलं 9 7 63. सॉरी याचं उत्तर आलं होतं 9 7 63 7 7 7 बरोबर. ठीक आहे. येत पण आला तुमचं मन जो 7 वर 12. ठीक आहे. मग याला कसं घेतात की 7/9 केले जातं. मग याच्यात बरोबर अजून हे चेंज करायला ना 3 प्रकार पडतात. जसं की 5 हे तर एकदम सोपंच पाहिलं. नंतर आलं 0.32 जर रिपीट होत आहे त्याच्यानंतर जर 0.3 2 1 हे दोनच रिपीट होत आहे. हा रिपीट होत नाही. याला सुद्धा बदलणं पडतं याला बी बदलणं पडतं. हे पण तर सोपं आहे 32/99 केलं तुझं उत्तर येऊन जाईल. पण याला बी करून थोडंफार कठीण आहे आपल्यासाठी. या सर्व मेथड तुला डिटेल मध्ये कुठे शिकवले जातील आरंभ बॅच. ठीक आहे. मग त्याच्यानंतर अखंड अनावर्ती. अखंड अनावर्ती म्हणजे काय की तुला आता समज असेल की अखंड अनावर्ती म्हणजे काय की अशी संख्याची दशांशाची नंतर कधी थांबते का नाही थांबत बी नाही. आणि काय होतंय ते परत परत बी येत नाही. जसं की तू जर घेतलं वर्गमुळात 2 याचं जर तुला उत्तर काढलं तर तुला 1.42 एवढं तर सगळेच सांगतील. पण याच्या पुढे 7 3 2 5 काय येतात काय नाही ते कधीच थांबत बी नाही आणि ते कधी रिपीट बी होत नाही. ठीक आहे. मग त्याला काय म्हणलं जातं अखंड अनावर्ती. आणि जे अंक अखंड अनावर्ती असतात त्यांना आपण काय म्हणतो परिमेय संख्या म्हणतात. आणि जे खंडित आणि अखंड आवर्ती असतात त्यांना काय म्हणलं जातं परिमेय संख्या म्हणलं जातं. आणि जे अखंड अनावर्ती असतात त्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण मग अपरिमेय संख्या असे म्हणतो. एवढा भाग होता आपला पूर्णपणे व्यवहारी अपूर्णांक व दशांश या भागावर. त्याच्या पुढे असते स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. हा भाग पूर्णपणे अवलंबून आहे आपला तो म्हणजे संख्या वाचन या चॅप्टरवर. संख्या वाचन म्हणजे काय की तुला प्रत्येक स्थान जसं की गणित बनवल्या गणितात संख्या बनली. संख्या ही कोणापासून बनली अंकापासून बनली. जसं की मराठीमध्ये काय शिकतो आपण की पहिल्यांदा 12 खडीपासून आपले शब्द तयार होतात. त्या शब्दांनी तू वाक्यात रूपांतर होतं आणि वाक्यांना तू वाचायला लागतो. तसंच सर्वात पहिल्यांदा गणितात 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे अंक येतात. आणि अंकांपासूनच काय तयार होते आपली संख्या तयार होते. मग संख्या तयार झाल्यानंतर समज ही संख्या तयार झाली आहे आणि याला तू काय करतोय वाचतोय. मग वाचल्यानंतर याला तू असं वाचतो 2 3 3 2 3 2 नाही तू काय वाचशील की 2,33,232. मग याला लाखच का बरं बोलला याला 33,000च का बरं बोलला याला 232च तू का बरं बोलला. याच्या मागे काय असतं या अंकांचं स्थान आहे. तू म्हणशील यार 2 लाख का बोलला कारण तो स्थानावर कोणत्या आहे लाखाच्या. म्हणजे काय त्याची स्थानिक किंमत काय लाखाची. आणि ते आपल्याला बघावी लागते. मग कशी ती स्थानिक किंमत एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी आणि दशकोटी आणि त्याच्यानंतर म्हणजे अब्ज. त्याच्यानंतर काय मग शेवटी अब्ज. हे सर्वच्या सर्व मी तुला याच्यात शिकवेल. आता तो म्हणजे सर हा जर संख्या मालिकेवर डिपेंड टॉपिक येते याच्या नंतर का बरं घेतला तर मित्रा याच्यामध्ये एक टॉपिक येतो तो म्हणजे काय दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. कशात येतो दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत या भागावर
काय येतं की तुझा दशांश पूर्णांकाचा मग तुला बेरीज वजाबाकी गुणाकार भाकर याच्यात जमायला पाहिजे. आणि ते जर मी सुरुवातीलाच तुला शिकवलं तर मित्रा तुझ्या डोक्यामध्ये चालत जाईल. आणि मग हा उद्देश एवढा नाहीच आहे की तुझ्या डोक्यावरून काही गेलं पाहिजे, तुझ्या डोक्यात सगळं गेलं पाहिजे हा उद्देश म्हणून हे चॅप्टर आपण काय घेतलं दशांश चिन्हाच्या नंतर टाकलं. कारण काय त्याच्यात तू काय शिकून जाशील दशांश संख्येचा बेरीज वजाबाकी गुणाकार भाकर या सर्व गोष्टी त्याच्यात शिकून जाशील. मग याच्यामध्ये आल्यानंतर तुला हे सुद्धा गोष्ट व्यवस्थित पद्धतीने जमेल याची माझी गॅरंटी राहील. म्हणून मी काय केलं हा टॉपिक तुझ्यासाठी थोडा मागेच ठेवला. तू खूप काळजी, मला काही टेन्शन नको घेऊ तू, मी स्वतः या गोष्टी करून बसलो आणि म्हणून तुम्हाला सांगतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ आणि घातांक व कर्ण. जर मूलतः आपण पाहिलं तर हे जे दोन टॉपिक आहे ना वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हे यांचेच लेकर आहे. समजा हे घातांक आणि कर्णी एकमेकांचे नवरा बायको आहे. घातांक व कर्णी काय एकमेकांचे नवरा बायको. हा त्याचा लहाना पोरगी आहे त्याची लहानी पोरगी, हा त्याचा मोठा पोरगी आणि त्याची मोठी पोरगी. बस बाकी काहीच नाही. यांच्यामध्ये ज्याही गोष्टी म्हणजे वापरल्या जातात सर्वच्या सर्व कोणाचे नियम आहे घातांक व कर्णीचेच नियम आहे. एवढे फक्त त्याचा दुसराच घात असतो तो आपल्याला काढता येतो. म्हणजे एकदाच गुणाकार करणं म्हणजे दोन वेळेसच गुणाकार पडतो सोबत म्हणून आपल्याला काढता येतो तो आपल्याला तो जमतो. ठीक आहे. म्हणून याला वेगळं नाव दिलं जातं वर्ग वर्गमूळ आणि याला नाव दिलं जातं याचा स्वतःसोबत किती वेळेस गुणाकार होतो 3 वेळेस. बरोबर. म्हणून याला नाव दिलं जातं घातांक व घन व घनमूळ. आणि हे सुद्धा काय याचं मोठं पोरग आहे आणि बाकीचे जे एकदम मोठे मोठे पोरं आहे मग त्यांना याच्यातलं पण ठेवलं. म्हणजेच काय साधारणतः समजून घ्या की घातांक व कर्णी हे दोन नवरा बायको आणि त्यांचे पोरं कोण आहे वर्ग वर्गमूळ आणि घन व घनमूळ. तुम्ही जर हे दोन टॉपिक व्यवस्थित केले तर हे तुमच्यासाठी बच्चू का खेळ आहे, बाकी काहीच नाहीये. ठीक आहे. हे एकदम इझी आहे आपल्यासाठी, काहीच विशेष नाहीये. याच्यामध्ये प्रश्न येतो एखाद्या संख्येचा वर्ग काढा आणि वर्गमूळ काढा आणि याच्यात येतो एखाद्या संख्येचा घन काढा व घनमूळ काढा. त्याच्या योग्य ते पद्धतशीर कन्सेप्ट आहे, ट्रिक नाहीये. कन्सेप्ट आहे. वर्ग काढायची जर म्हणजे माझ्याकडे ट्रिक नाहीये व कन्सेप्ट आहे. तू जर काही करत असेल येडेसाडे तर ते मला काही माहिती नाही, पण मी जी तुला गोष्ट सांगेल ती ऑथेंटिक गणिताने दिलेलीच पद्धत सांगेल, बाहेरचं काही सांगणार नाही. कारण गणिताने स्वतः खूप साऱ्या ट्रिक दिल्या. अरे तू कशाला रिकाम्या लोकांच्या नादी लागतो. ट्रिक नको पाहू, कन्सेप्ट बिल्ड कर, ट्रिकचा काहीच गरज पडणार नाही तुला. ठीक आहे. म्हणून याच्यात मी तुम्हाला ट्रिक सांगत नाही, याच्यात पूर्णपणे कन्सेप्ट आहे आपल्या, माझ्या पूर्ण नोट्स आहे त्या मी तुम्हाला या टॉपिक मध्ये समजावून देईल व्यवस्थित पद्धत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर घातांक व कर्णी जर म्हणलं तुम्हाला माहिती आहे घातांकाचे 8 ते 9 नियम आहे. हे नियम केल्यानंतर तुम्हाला काहीच बाकीचं पाहायचं पडणार नाही. याच्यात मी तुम्हाला एक तक्ता देईल आणि तो तक्ता याच्यात खूप प्रॉब्लेम येतो पोरांना की समजा जसं की असं दिलं असेल की 128 आणि गुणेला 2चा 3रा घात उत्तर काय. मग इथं तुम्हाला हेच माहित राहत नाही की 128 हे कितवा घात आहे म्हणून. बरोबर. मग तुम्हाला हेच माहित राहत नाही की या 128 हा 2चा 7वा घात आहे गुणेला 2चा 3रा. मग याच्यासाठी ना मी याच्यासाठी एक तक्ता बनवून देतो पोरांना आणि तो तक्ता तुम्ही 3 ते 4 दार पाहिला की घातांक चॅप्टर तुम्हाला काहीच नाही वाटणार, काहीच नाही वाटणार. आणि घातांकाचे जे नियम आहेत ते नेमके बनले कसे त्या नियमांवर आपण काय बनवलाय युट्यूबवर व्हिडिओ बनवलाय आणि त्याच्यावर तुला समजेल की नेमके घातांकाचे नियम हे तयार कसे झाले. मग त्याच्यानंतर कर्णीचे बी 2-4 नियम आहेत. त्याच्यानंतर त्याचं उत्तर बी आरामात निघतं. घातांक म्हणजे काय की जेव्हा जेव्हा एखादा संख्या आहे एखादी संख्या त्याचा घातांक हा पूर्णांक संख्या असेल. कशी असेल पूर्ण संख्या. पूर्ण म्हणजे 2, 3, 4, 5 त्याला म्हणलं जातं घातांक. आणि त्या संख्येचा जर 1/2, 1/3, 4/5 असा काही हे असेल तर त्याला काय म्हणलं जातं मग कर्णी. एवढाच फरक आहे दोघींमध्ये, बाकी काही नाही. या 4 प्रश्न येतात तुझे घातांकाचे नियम व कर्णीच्या नियमांवर आधारित. त्यांचे नियम तुला सांगितले आणि त्याच्यानंतर येतं एकक स्थान ओळखा. तुला म्हणता येईल 3चा घातांक 19/5 किंवा असं म्हणलं की 3चा घातांक 19 तर याचा स्थानिक अंक काय येईल. आणि यासाठी तुम्हाला मी एक तक्ता लिहून देईल. त्या तक्त्याच्या आधारावर तुम्ही याचं काही उत्तर काढू शकता. आणि तक्ता नसलावी तुमच्याकडे तरी बी आरामात त्याचं उत्तर निघतं. बाकी काहीच विशेष नाहीये, सर्व एकदम सोपं आहे रे, काहीच विशेष नाही, सोपं आहे एकदम. ठीक आहे. हा त्याच्यानंतर पुढचा भाग आपण पाहू काय म्हणतात काय नाही. तर लसावी व मसावी पुढचा भाग आहे आपल्या समोर, लसावी व मसावी. आता लसावी व मसावी खूप चांगला टॉपिक आणि याच्या कन्सेप्ट एवढा खतरनाक आहे मित्रांनो. या कन्सेप्ट जर तुम्ही शिकले तर याचे उत्तर 10-15 सेकंद खूप आहे, खूप आहे. तुम्ही वाटलंच तर युट्यूबवर माझा एक लसावी मसावीचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यावर मी त्या कन्सेप्ट वगैरे सांगितले ना आणि त्याच्यात अजून अपडेट केली. त्याच्यामुळे या लसावी मसावी टॉपिकचं लसावी मसावी जरी काढणं असला तुम्हाला जास्तीत जास्त 10 ते 15 सेकंद लागतील याची गॅरंटी. ट्रिक नाहीये पूर्णपणे काय, ती पण एक प्रकारची कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट आणली कुठून आहे विभाज्यतेच्या कसोट्यामधून. ठीक आहे. मग दिलेल्या संख्यांचा लसावी व मसावी काढणे
म्हणजे तुम्हाला काय दिलं 6, 9, 18 यांचा लसावी काढ रे भाऊ, मसावी काढ रे भाऊ ह्या भागीत. त्याच्यानंतर एक फॉर्म्युला आहे, त्याच्यात पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. या फॉर्म्युल्यावर आधारित तुमचा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न येईल. तिसरा प्रकार कशावर याचा, संख्यांचे गुणोत्तर. म्हणलं दोन संख्या आहेत 3 5च्या गुणोत्तरास आहे, यांचा लसावी आहे समजा 25, यांचा लसावी आहे 75 आणि यांचा मसावी आहे समजून घ्या जो काही असेल तो 1. आता मसावी तर त्यांचा काही 1 वगैरे येईल. समजा 1 आला, तुम्हाला काय काढावं लागेल की या संख्या कोणत्या त्या ओळख्या. अशा प्रकारचा काही तुम्हाला याच्यावर प्रश्न येईल, बाकी याच्यावर काही विशेष येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर लसावी व शाब्दिक, म्हणजे त्याच्यात तुम्हाला माहिती की काय, एका शाळेमधील घंटा या एक 8 सेकंदांना वाजते, दुसरी 12 सेकंदांना वाजते, तिसरी 15 सेकंदांना वाजते. तर मग असा कोणता टाइम नाही की ज्या टायमाला या घंटा एकाच टायमाला वाजतील. बरोबर, म्हणजे याच्यात जास्त काहीच करणार का नाही, याच्यात फक्त काय करणार तुम्हाला एकंदरीत त्याचा लसावी काढणं पडतो. आणि लसावी म्हणून लसावीचं रूपांतर आपल्याला मिनिटात किंवा सेकंदात किंवा तासात करणं पडतं आणि त्याचं उत्तर आपल्याला भेटून जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे धावणे. समजायला जात असं तुम्हाला म्हणलं जातं की हा ट्रॅक आहे, या ट्रॅकवर काय आहे की काही खेळाडू धावत आहे. समजा एक खेळून निघाला, हा 20 मिनिटं निघाला आधी, आपला हा 20 सेकंद आधी निघाला, त्याच्यानंतर 10 सेकंदांना हा निघाला आणि या 15 सेकंदांना. तर मग हे तिघही एका टायमाला या ग्राउंडवर भेटतील, तर मग किती टायमानं ते भेटतील असं तुम्हाला विचारलं जातं. आणि तिच्यात काय करावं लागतं, तुला लसावी काढावं लागतं. काय काढावं लागतं आपल्याला, लसावी. आणि सगळ्या गोष्टी तू या नाही बी समजलं तरी पाठ करून देईन याची गॅरंटी. ठीक आहे. तसेच मग मसावीवर सुद्धा येतात की तुम्हाला म्हणलं जातं की एक खोली, त्या खोलीची लांबी 7.20 मीटर आहे, त्याची रुंदी 6.10 मीटर आहे आणि त्याची उंची ही 5.80 मीटर आहे. तर ही खोली मोजण्यासाठी कमीत कमी किती अंतराचा, मोठ्यात मोठ्या किती लांबीचा टेप आपल्याला घ्यावे लागेल की जेणेकरून याच्यामध्ये सर्वचे सर्व माप मोजले जातील. आणि जिथं वाढला शब्द मोठ्यात मोठा त्या ठिकाणी काढावा लागतो मसावी, आणि जिथं शब्द आला लहानात लहान तिथं काढावा लागतो आपल्याला लसावी. ते सेंटीमीटर मध्ये मोजावं लागतं. आणि त्यानंतर काय तो एक शेवटचा प्रश्न प्रकार की लसावी व मसावी या 2 गोष्टी आहे. काय आहे की लसावी व मसावी या ज्या गोष्टी आहे की याच्यामध्ये दिलेलं असतं तुम्हाला की पहा काय केलेलं असेल की अशी संख्या शोधा की ज्या संख्येला 3 5 व 7 भाग दिला असता. कोणी 3 व 5 भाग दिला असता, बाकी 5 उरते. म्हणजे काय करतो मग याचा आपण लसावी काढतो आणि त्याच्यात अधिक काय करू आपण 5 करतो. हे झालं त्याच्यात पहिला टाईप. दुसरा टाईप येईल तुझ्यावर की एका संख्येला 7 भागले असता बाकी 5 उरते, 3 भागले असता बाकी 2 उरते आणि 5 भागले असता बाकी 4 उरते. बरोबर. मग तिच्यात सुद्धा एकदम मस्त कन्सेप्ट आहे. या संख्येतून वजा करून घ्यायच्या, फक्त वजा केल्यानंतर जी संख्या येतात त्यांचा काय काढायला लागतो, मग तिच्यात लसावी काढायला लागतो. काय काढायला लागतो तिच्यात त्यांचा लसावी. आणि हे सगळेचे सगळे टाईप आपण कशात कव्हर करणारे, आरंभ आपली सराव बॅच. युट्यूबवर एवढं घेणं शक्य नाहीये, कारण मोटिवेशन लागतं. तुम्ही वर्दीसाठी प्रयत्न करताय, वर्दी कशासाठी तुमचं एक पेमेंट चालू राहील. मी पण एका गोष्टीसाठी प्रयत्न करतोय, ते म्हणजे आमचा क्लास आताच सुरू झाला त्याला सुधारण्याचा आणि कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. म्हणून त्याची किंमत ही मित्रांनो जास्त नाही, फक्त 200 रुपये. म्हणून तुम्ही ऍप्लिकेशनची लिंक आपल्या बॉक्स मध्ये दिलेली आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्याच्यातून तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. सोमवारपासून त्याच्यावर रेग्युलर लेक्चर येतील आणि बॅच ही रेकॉर्डेड स्वरूपाची राहील, कारण आमच्याकडे कॅमेरा सुद्धा आणि सेटअप नाहीये सध्या तरी. कॅमेरा सेटअप आल्यानंतर त्याच्यात लेक्चर राहतील. त्याच्यानंतर महत्वाचं लेक्चर येतं ते म्हणजे सरासरी. आता मित्रांनो पहा, गणिताचे 2 भाग पडतात. एक म्हणजे बेसिक. बेसिक म्हणजे की याचा वापर युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल आतापर्यंत आपण जे काही पाहिले ते सगळे युनिव्हर्सल चॅप्टर होते. आणि आताचे जे येणारे पुढचे की ते डिपेंडंट चॅप्टर आहे. डिपेंडंट म्हणजे दुसऱ्याच्या भरोश्यावर उभे राहणार. काय, दुसऱ्याच्या भरोश्यावर उभे राहणार. जसं की मी सरासरी म्हणलो, सरासरी जर मी म्हणलो तर सरासरी म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणतात सर की सरासरी मध्ये काय केलं जातं माहिती का, 23 + 25 + 57. बरोबर. या सर्व संख्यांची काय केली जाते, बेरीज आणि त्याला भागीला त्या संख्या एकूण किती वेळेस आल्या ते केलं जातं आणि त्यांचं उत्तर काढलं जातं. मला सांग, सरासरीची फक्त एक कन्सेप्ट आहे की सरासरी जर काही गोष्टींची काढणं असेल तुला तर काय करणं पडतं, त्या संख्यांची बेरीज करणं पडतं आणि ज्या संख्या जिथे वेळेस आल्या तितक्या भागणं पडतं. पण मला सांग, याचं उत्तर काढण्यासाठी तुझ्याकडे तू कशावर डिपेंडंट आहे, बेसिक वर. म्हणजे कशावर, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. बरोबर, गुणाकार आणि भागाकार
या 4 गोष्टींवर काय तू पूर्णपणे डिपेंड आहे, म्हणून हे डिपेंडंट चॅप्टर तुझे. मग सरासरी घे, शेकडेवारी घे, का काहीही घे तू, ते सर्व काय चॅप्टर आपले डिपेंडंट चॅप्टर. ठीक आहे. मग सरासरी म्हणजेच काय तुला माहितीये की आपलं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे जेव्हा तू गाडी चालते तेव्हा आपण म्हणतो की गाडीचा ऍव्हरेज काय 50-40, म्हणजे तो ऍव्हरेज म्हणजे काय की 1 लिटरला आमची गाडी किती किलोमीटर चालते, बरोबर. तो ऍव्हरेज असायचे तू नाही, तू काय करतो, पहिल्या दिवशी आणली गाडी 60, दुसऱ्या दिवशी 2 लिटर पेट्रोल टाकलं, गाडी चालली तुझी 70 आणि तिसऱ्या दिवशी चालवली गाडी चालली 65. तू समोरच्याला काय म्हणशील की ऍव्हरेज किती जाते गाडी, तू काय करशील या तिघींचे बेरीज, बरोबर 13 आणि त्याच्यानंतर 195 आणि बाकीला किती करशील तू 3, बरोबर. आणि याचं उत्तर काढशील 6×3 = 18 आणि 6×5 = 3×5 = 15. तू काय म्हणशील की आमच्या गाडीचं ऍव्हरेज म्हणजे काय, ऍव्हरेजला सरासरीचा काढला जातं ऍव्हरेज, तर आमच्या गाडीचं ऍव्हरेज किती आहे मित्रा, तर तू म्हणशील की आमच्या गाडीचं ऍव्हरेज आहे 65 किलोमीटर प्रति लिटर. ऍव्हरेज म्हणजे काय असतं हे समजा. मग त्याच्यानंतर तसंच काय केलं जातं की क्रमागत संख्या दिल्या जातात. समजा असं म्हणलं जाईल की क्रमागत 5 विषम संख्यांची सरासरी ही 17 आहे, तर त्या 5 संख्यांमधील सर्वात लहान संख्या कोणती किंवा सर्वात मोठी संख्या कोणती. तसंच तुला नैसर्गिक संख्यांमध्ये केलं जाईल की क्रमागत 6 नैसर्गिक संख्यांची सरासरी ही 3 आहे, क्रमागत 6 नैसर्गिक संख्यांची सरासरी ही 28 आहे, तर त्याच्यातील सर्वात मोठी समसंख्या किंवा त्याच्यातील सर्वात लहान विषम संख्या किंवा सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती हे ओळखा. या प्रकारचा प्रश्न पहिल्या भागात. त्यानंतर दुसरा प्रकार काय म्हणेल तुझा की विद्यार्थी त्यांचे वय व त्यांच्या प्राप्तांकावर आधारित. तुला माहिती की एक पोरगा त्याला म्हणते की एका वर्गातील 25 मुलांची म्हणजे विद्यार्थ्यांची व सरासरी वय हे 39 आहे, त्याच वर्गातील 15 मुलींचे सरासरी वय हे वय हे त्यांचं 20 आहे, बरोबर. आणि दुसऱ्या म्हणजे आता कॉलेजमध्ये धरून चला, आणि त्याच्यातील मुलींचे सरासरी वजन धरा किंवा वय धरा, काही धरा, सारखंच पडणार. ठीक आहे. मग त्या सरासरी दिलं असेल, तुम्हाला विचारतील की एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किंवा एकूण विद्यार्थिनींचे सरासरी वजन किंवा त्याच्यातील फक्त एवढ्या मुलांचं वजन एकूण किती वजन येते तुम्हाला विचारतील, असे प्रश्न. आपला पुढचा भाग आहे मित्रा, पुढचा प्रकार येतो की सरासरी दिली असता एखाद्या वस्तूची किंमत काढणे. मग काय केलं जाईल की समज 4-5 वस्तू 5, 9, x, 9, 7 या संख्यांची काय दिले जाईल तुला, संख्या की या वस्तू आहे यांच्यामध्ये एवढं वजन किंवा एवढ्या रुपयाच्या वस्तू आहे. ठीक आहे. आणि यांची सरासरी दिली जाते, तुला म्हणत आहे की या वस्तूंची सरासरी किंमत ही 8 आहे, तर मग याच्यामध्ये या x ची किंमत काढा, म्हणजे एका वस्तूची किंमत जी तुला दिलेली नव्हती त्याची किंमत तुला काढा. मग या प्रकारचा प्रश्न येतो. मग या प्रकारच्या प्रश्नाला सुद्धा आपल्याला खडक्कन उडवायचं आहे. मग त्याच्यानंतर येईल क्रिकेटरच्या धावांवर आधारित. मग क्रिकेटर आहेत समज रोहित शर्मा, बरोबर, विराट कोहली, यांच्या विराटचं नाव बी घेतलं जातं की यांच्यावर म्हणलं जाईल की यांनी 9 खेळ्या खेळल्या, 9 खेळ्यामध्ये यांच्या रनांचं ऍव्हरेज होतं 80, सरासरी काय होती 80 ची, आणि शेवटच्या खेळीत याने 91 रन केले. तर आता सांगा की याच्या एकूण 10 खेळींमध्ये याचे सरासरी रन्स किती, किंवा असं पण म्हणलं जाईल की याच्या 10 धावांमध्ये एकूण सरासरी रन हे 81 धावा किंवा 82 धावा आहेत, तर याने एकूण 10 सामन्यांमध्ये किती रन्स बनवले. एकदम साध्या प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला पेपरात येतात, आणि साध्या प्रकारच्या प्रश्न सुद्धा आपण साध्या प्रकारच्या स्वभावाने, साध्या प्रकारच्या मेथडने सोडवू. ठीक आहे, जास्त टेन्शन घ्यायचं. पगार व खर्चावर आधारित काय नाही यांचं की पगार व खर्च याच्यावर पण काय असे, एका व्यक्तीचा सरासरी पगार एवढा आहे आणि त्याचा सरासरी खर्च इतका आहे, तर मग त्याच्यानंतर त्याची सरासरी बचत किती असेल किंवा त्याची सरासरी पगार किती असेल किंवा सरासरी खर्च किती असेल, असा तिथल्या तिथं घुमवून तो प्रश्न तुम्हाला विचारायचा. मग त्याच्यानंतर पुढचा टॉपिक येईल मित्रा, गुणोत्तर व प्रमाण. सर्वात महत्वाचा एक वन ऑफ द तुम्ही म्हणू शकता की तो महत्वाचा टॉपिक येतो तो येतो. मग गुणोत्तर व प्रमाणाचा वापर आपण पुढील सर्व चॅप्टर जे बी येतील ना आपले, जसं की तू म्हणशील गुणोत्तर व प्रमाणाचा वापर आपण करू वेग, वेळ, अंतर, त्याच्यानंतर आहे शेकडेवारी, त्याच्यानंतर आहे गुणोत्तर प्रमाणाचा वापर नफा व तोटा, त्याच्यानंतर काम काळ, यांच्यामध्ये सुद्धा या सर्वचे वापरतो. म्हणून आपण काय केलंय थोडं त्यांच्यापेक्षा लवकर ठेव. सर्वात पहिला प्रकार तुझ्या याच्यामध्ये तो म्हणजे साधारण गुणोत्तर काळ. तुला म्हणलं जाईल की दोन व्यक्तींचं वय, एकीचं वय 25 आहे दुसऱ्याचं 15 आहे, तर यांचं काय काढा गुणोत्तर काढा. तू लगेच काढशील 5 5 25 5 3 15, म्हणजे साधारण गुणोत्तर काढण्यावर आधारित हा प्रश्न राहील. तुला म्हणलं जाईल की 1 मिनिट व 20 सेकंदांचं गुणोत्तर काढा. मग तू काय करशील
एका मिनिट आले आधी सेकंदात म्हणजे 60 सेकंद आणि 20 सेकंदामध्ये कन्वर्ट झालो आपण आणि 10 ने भागलं का उत्तर आलं बे क बे बेत्रिक सात म्हणजे सर 3 त्याचं काय गुणोत्तर. अशा प्रकारचे साधारण प्रश्न या पहिल्या प्रकारात येतील. दुसरा प्रकार काही ना आपला तो दुसरा प्रकार येईल मित्रा की गुणोत्तर एकत्रित करणे. तुला म्हणत आहे की ए आणि बी चं गुणोत्तर आहे 3:4, बी आणि सी चं गुणोत्तर आहे 5:6. तर मला सांगा की ए बी आणि सी यांचं गुणोत्तर काय असेल. या प्रकारचे प्रश्न सर्व या दुसऱ्या टॉपिक मध्ये येतील. तुला त्याच्यामध्ये 3 चे 4 करणे, 4 चे 5 करणे हे सगळे वेदिक की ए आणि बी चं गुणोत्तर दिलं जाईल, बी आणि सी चं गुणोत्तर दिलं जाईल आणि सी आणि डी चं गुणोत्तर दिलं जाईल. तुला विचारलं जाईल की सांगा मित्रा की ए आणि बी आणि सी इज टू डी यांचं गुणोत्तर काय. मग ह्या प्रकारचे हे बेसिक प्रश्न ह्या गुणोत्तर प्रमाणावर जे तुम्हाला दिले जातील. त्याच्यानंतर दिलेल्या प्रमाणात विभागण्यावर आधारित तुम्हाला म्हणलं जाईल की 2 माणसं आहे की त्यांचा पगार बरोबर 2:7 या भागात प्रमाणात आहे, यांचा पगार 2:7 या प्रमाणात आहे आणि त्यांना एकूण पगार किती भेटलाय. मग समज की 200 रुपये किती भेटलाय, समज 180 रुपये एकूण पगार आहे आणि या प्रमाणात त्यांना काय करायचंय वाटाचे म्हणजे काय करायचे त्यांची विभागणी करायची. तर त्याच्यावर तुला प्रश्न येतील आणि याच्यावरच अजून काय येईल दुसरा प्रश्न की 1-2 व्यक्तींचे जे काही समजा त्यांचा पगार किंवा जे काही त्यांना विभागणी भेटणार ते 2:7 भेटते आणि ज्याला 7 आहे त्याला भेटले 140 रुपये तर या 2 ला किती भेटतील. मला सांगा 7ची किंमत 140 आहे तर एकाची किंमत येईल तू म्हणजे सर 20, मग याला किती भेटेल 20 × 40. अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या पेपरात येतात आणि खूप सारे आलेले आपण ते बघणार पण खूप चांगल्या पद्धतीने आपण ते बघणार आहे. त्याच्यानंतर येतं एक गुंतवणूक व नफ्याचे. सुरुवातीला काय म्हणते की 2 व्यक्ती त्यांनी 3:2 या गुणोत्तरामध्ये एका बिझनेस मध्ये काय केली गुंतवणूक केली, बिझनेस मध्ये काय केली गुंतवणूक केली व त्याच्यानंतर त्यांना जो नफा भेटला समज त्यांना फॉर एक्झाम्पल ते म्हणते की 5,000 रुपये नफा भेटला तर मग यांचे एका वर्षानंतर किती नफा झाला, काय नफा झाला काय नाही हे सगळं आपल्याला कशात पाहायला भेटणार आहे गुणोत्तर व प्रमाण या चॅप्टर मध्ये एका टाइप मध्ये पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आपण ते त्याला पूर्णपणे व्यवस्थित सोडवणार आहे. त्याच्यानंतर हे खूप महत्वाचं गुणोत्तर प्रमाण जर तू बेसिक पासून करशील इयत्ता 6वी मध्ये याचा एकदम चांगला फॉर्म्युला येतो म्हणजे काय A/B बरोबर C/D. म्हणजे काय गुणोत्तर व प्रमाणाचे हे 4 एकमेकांची काय लागू असलेले एक त्याचा सर्वात चांगलं हे नातं दिलेलं आहे की A/B/B/C/C/D. याला लिहिण्याची पद्धत काय होते A/B/B/C/C/D एवढं भारी. ठीक आहे, तर यामध्ये काय केलं जाईल तुला की याच प्रकारचं आपल्याला शिकायचं आहे की मग याच्यामध्ये हे प्रथम पद असतं, हे द्वितीय पद, हे तृतीय पद आणि चतुर्थ पद असतं आणि हे पद काढण्यावर सुद्धा आपल्या पोलीस भरतीमध्ये खूप सारे प्रश्न आलेले आहे. आता हे प्रश्न शिकवत असताना मी बऱ्याच लोकांना पाहिले की त्यांनी तुम्हाला फॉर्म्युले पाठ करून दिले. आपल्याकडे फॉर्म्युला पाठ करून दिला जाणार नाही, कन्सेप्ट सांगितली जाईल आणि कन्सेप्ट नुसार याचं उत्तर तुम्हाला पाठ करावं लागणार नाही. आरामात 100% सुटणार म्हणजे सुटणार. ठीक आहे, मग याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न येईल मिश्रण आहे, दूध आणि पाणीचं मिश्रण आणि दुसरं म्हणजे अल्कोहोल आणि पाण्याचं मिश्रण किंवा त्याच्यानंतर अजून ते झिंक आणि ब्रासचं मिश्रण. या 3-4 प्रकारच्या मिश्रणांशिवाय काही प्रश्न येणार नाही. यांना मिश्रण केलं असतं त्याच्यानंतर जर दुधाचं प्रमाण जास्त झालं तर कमी करण्यासाठी किती लिटर पाणी टाकणं पडेल ह्या गोष्टींचा त्याच्यात काय येतं प्रश्न येतो. आणि त्याच्यानंतर येतं नोटा व नाण्या की माझ्याकडे 2 पैसे 20 पैसे 50 पैसे व 1 रुपया यांचे इतके नाणे आहे तर मग हे एकूण किती पैसे झाले किंवा माझ्याकडे एकूण इतके पैसे तर मग त्याच्यामध्ये माझ्याकडे यांचे गुणोत्तर दिले की या गुणोत्तरामध्ये 2, 5, 6 या गुणोत्तरामध्ये काय इतके नाणे आणि माझ्याकडे एकूण पैसे 70 रुपये. तर मला सांगा की याच्यामध्ये 20 पैशाचे नाणे किती आहे. तुम्हाला सर 20 पैसे भेटत भाऊ 25 पैसे घेऊन गेला होता. 50 पैशाचे नाणे किती आहे, 1 रुपयाचे नाणे किती आहेत असं तुम्हाला विचारलं. पुढचा येईल पुढचं सर्वात महत्वाचं दिल और जान गणिताचे बरोबर गणिताचे दिल और धडकन असणारा चॅप्टर ते म्हणजे काय शेकडेवारी. हे चॅप्टर खूप महत्वाचं आहे. पुढचा निम्मा भाग म्हणजे 50% भाग हा तुमचा पूर्णपणे कशावर याच्यावर डिपेंड आहे आणि याच्यावर आपलं संपूर्ण गणित असं महत्वाचं. मग याच्यामध्ये काय तुम्हाला सर संख्यांच्या शेकडेवारीवर आधारित आहे. संख्यांची शेकडेवारी म्हणजे काय म्हणत आहे की अरे मित्रा की 20 रुपये 20चे 10% किती येतील. आता हे टक्केवारी म्हणजे काय शेकडा. दिलेली कोणतीही गोष्ट स्वतःमध्ये 100% असते. ती 20 असो 50 असो 70 असो 1000 असो 1200 असो ती स्वतःमध्ये किती असते 100% असते आणि त्याच्या तुलनेत मग त्याची किंमत कमी जास्त असते हे आपण बघतो.
ठीक आहे, मग सर्वात पहिल्यांदा संख्याच्या शेकड्यावर, आणि संख्याच्या नंतर आता याच्यात तुला 4 प्रकार पडता याच्यात. काय? दिलेल्या संख्येचे शेकडा काढणे, दिलेल्या शेकड्यावरून संख्या काढणे. जसं की समज तुला पहिला प्रश्न आहे की 30 चे 50% किती, आणि तुला म्हणत आहे की एका संख्येचे 50% बरोबर 15, तर ती संख्या किती. हा 2 टाईप इथं झाले की एका संख्येचे 50% बरोबर 15, तर ती संख्या किती. आणि पहिला टाईप काय तिचा की एखाद्या संख्येचे इतके इतके टक्के किती. हे 2 टाईप जर तुला जमले, मी फक्त सांगतोय की हे 2 टाईप जर तुला जमले, तर याच्यामधला कोणताही प्रश्न आला तुला 100% जमीन याची गॅरंटी देतो. अशा प्रकारची कन्सेप्ट तुला शिकवून दे. फक्त कोणते? हे 2 टाईप जमले पाहिजे तुला, की एखाद्या संख्येवरून त्याची टक्केवारी कशी काढायची आणि टक्केवारी दिली असता ती संख्या कशी काढायची रिटर्नची. ठीक आहे, एवढं जर तुला जमलं तर 100% हा भाग तुला 100% जमेल. त्याच्यानंतर तो शेकड्याच्या व्यस्त प्रमाणावर. मग व्यस्त प्रमाण तू म्हणजे कसा, तुला म्हणलं जाईल की आता सुरुवातीला समज सुरुवातीला की साखरेचे भाव 25 रुपये किलो होते, तर आता साखरेचे भाव 10% वाढले. काय? साखरेचे भाव 10% वाढले, तर आता मग साखरेचे आपण जे विकत घेण्याची आहे ती किती टक्क्यांनी कमी होईल. म्हणजे साखर तो पहिल्यांदा घेत होता 4 किलो, आता तू 3च किलो घेतोय, तर मग किती टक्क्यांना साखरमध्ये तुझी घेण्याची घट झाली. मग याच्यामध्ये याला सांगलं जातं की याची इकडची गोष्ट वाढते, तिकडची कमी होते, इकडची वाढते. म्हणजे समजा भाव वाढले तर साखरची क्वांटिटी कमी होईल, आणि क्वांटिटी वाढली तर 100% काय ते भाव कमी होतील. कारण क्वांटिटी जर तू जास्त घेतोय तेवढ्याच पैशामध्ये, म्हणजे काय होतंय, भाव साखरेचे कमी झाले. बरोबर. म्हणजे समज तुझ्याकडे 100 रुपये, 100 रुपये, आता साखरेचे भाव 25 रुपये किलो. समज साखरेचे भाव 20 रुपये किलो, आता तू साखर किती आणतोय? 5 किलो. समज आता साखरेचे भाव आता 100 रुपये, आता किती रुपये? 100 रुपये, आणि साखरेचे भाव झाले 25 रुपये किलो. आता तू साखर किती येतोय? 4 किलो. इथेच फरक पडला ना. किती किलोचा फरक पडला? 1 किलोचा. किती किलो मागे? 5 किलो मागे फरक पडला. आणि हेच तुम्हाला विचारा की 1 किती टक्के, तू काय कशी गुन्ह्याला 100 आणि 5 दुने 10, म्हणजे किती टक्क्यानं घट झाली तुझी? 20% काय झाली तुझी घट झाली. आणि यालाच काय म्हणलं जातं? व्यस्त गणिते. कशाचे? शेकड्यावर आधारित व्यस्त प्रमाणावरचे गणित. त्याच्यानंतर तुला काय म्हणलं जातं की ए चा पगार हा बी पेक्षा 30% जास्त आहे. ए चा पगार हा बी पेक्षा 30% जास्त आहे, तर बी चा पगार हा ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. म्हणजे एकमेकांच्या नात्यांमध्ये यांची काय टक्केवारी राहते. आणि याच्यात एकदम सोपा प्रश्न. समज पहिला प्रश्न आपण पाहू की ए चा पगार हा बी पेक्षा 50% जास्त आहे. किती टक्क्यांनी जास्त आहे? ए चा पगार बी पेक्षा 50%. मग तू कसं म्हणशील? कसं? तर याचा पगार जर 100 असेल तर 50% जास्त, याचे 50% 50, याचा पगार किती असेल? 150. याचा पगार किती असेल? 150. मग पगार कितीनं जास्त आहे? 50 रुपयांना. किती रुपयांवर? आता याच्या कंपॅरिझन मध्ये इकडे विचारा, कारण याचे 50% तिकडे वाढले, पण याच्या कंपॅरिझन म्हणलं तर इकडे कमी होतील. मी तर भागीला काय येईल? 150. 50 एक 50 त्रिक गुणिले असला 100, तर उत्तर येतं आपलं 33.33%. म्हणजे याच्या कंपॅरिझन मध्ये याचा पगार 50% जास्त आहे, पण याच्या कंपॅरिझन मध्ये याचा पगार कितीने कमी येतं? 33% कमी आहे. आणि हा तुमचा दुसरा प्रकारचा प्रश्न याच्यावर विचारला. मग त्याच्यानंतर परीक्षा व उत्तीर्ण असे अनुत्तीर्णचे प्रश्न. तुम्हाला म्हणलं की एखादा पोरग विचार की त्याला त्या परीक्षेमध्ये मार्क पडले 30 व 20 मार्काने तो काय झाला? नपास झाला. त्याला काय 30 मार्क पडले आणि 20 मार्कांना तो नपास झाला, आणि त्याची पासिंग टक्केवारी होती 40%. पासिंग टक्केवारी किती होती? 40%. मग 40% बरोबर पास व्हायला किती मार्क कमी होते? 20. त्याला पडले ते 30. मग एकूण किती मार्काची पासिंग होती? 50 मार्काची. तुम्हाला विचारलं जाईल काय की ती परीक्षा एकूण किती मार्कांची होती? किती मार्कांची होती करावं लागेल. मग 40% बरोबर 50, तर मग त्याच्यानंतर काय करावं लागेल आपल्याला की 40 गुणिले 50 भागिले 100. बरोबर. मग एवढं करून आपलं काय निघून जातं की त्या परीक्षेमध्ये एकूण किती, काय की त्या परीक्षेमध्ये एकूण किती, म्हणजे 200 मार्काचा काय होता? पेपर होता. पेपर किती मार्काचा होता? आपला 200 मार्काचा पेपर होता. याच्यात 3-4 कंडिशन याच्यामध्ये बनतात. त्या कंडिशनवर आपल्याला उत्तर शोधायचं असतं, बाकी काहीच नाही. पगार, खर्च, बचत आधारित. मग याच्यात पण एका व्यक्तीचा पगार आला, त्याच्यावरचे 30% त्याने खर्च केले, 20% त्याने बचत केली, तर त्याचा पगाराची पगार, खर्च व बचत. तुम्हाला की समजा एखाद्या व्यक्तीने काही पगार आहे, या पगारापैकी त्याने 20% खर्च केले व त्याच्याकडे 300 रुपये उरले. किती? 20%. समजा दिवसाचा पगार त्याचा की 20% खर्च केले, त्याच्याकडे किती उरले? 300 रुपये उरले, तर त्याचा पगार किती रुपये होता? तुम्ही म्हणसान सर की 20% खर्च केले म्हणजे 80% त्याच्याकडे होते, आणि आता बचत किती त्याची? 300 रुपयाची, म्हणजे 80% बरोबर किती आहे?
300 रुपये. तर मग एकूण हे 20% बरोबर किती येतील ते आपण काढतो साधारण पद्धतीने, जे आपलं पहिलं होतं त्याच्यानुसार, आणि त्याच्यात ऍड केलं म्हणजे काय निघून जातो आपला एकूण पगार निघतो. काय निघून जातो आपला एकूण पगार. अशा प्रकारे हे प्रश्न येतो. त्याच्यानंतर गुंतवणूक व नफा आधारित. गुंतवणूक व नफा याच्यामध्ये पण म्हणत आहे की एका व्यवसायामध्ये गुणवंतरावांनी 50% व रामरावांनी 30% व श्यामरावांनी 20% गुंतवणूक केली तर एका वर्षानंतर त्यांना 54,000 नफा झाला असता. आता गुणवंतरावांना किती रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येतो. आणि हा पूर्णपणे प्रश्न आधार असतो तुमचा, फक्त नाव टक्केवारीचं असतं, आधारित पूर्णपणे असतो तो गुणोत्तर व प्रमाण. कशावर आधारित असतो तो? गुणोत्तर व प्रमाण या प्रभागावर तो आधारित असतो. त्याच्यानंतर लोकसंख्या. एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते तर 4 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल. आणि त्याच्यानंतर त्याच्या अजून घटीचा की एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% कमी होते. 2020 मध्ये त्या गावाची लोकसंख्या 54,000 होती तर 2018 मध्ये 2022 मध्ये त्या गावाची लोकसंख्या किती असेल, किंवा 2018 मध्ये त्या गावाची लोकसंख्या किती होती, असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. इथं आपल्याला रिटर्न जायचंय आणि समोर पण यायचंय. हे दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत, एवढं लक्षात घ्या. आपण ते पण सर्व डिटेल मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर मतदान. काय त्याच्यानंतर मतदान, की एका गावामध्ये एवढं मतदान झालं, एवढ्या टक्के मतदान झालं, तेवढ्या टक्के मतदान झालं, तर एकूण महिलांनी किती मतदान केलं, काय मतदान झालं, हा व्यक्ती किती मतांनी जिंकला, तो व्यक्ती किती मतांनी जिंकला, आणि कोण कसा जिंकला, कोण कसा हारला, या सगळ्या रिकाम्या गोष्टी या मतदान या प्रभागामध्ये केल्या जातील. म्हणजे या प्रकारचा जो टाईपचा प्रश्न येईल त्याच्यामध्ये हे केलं जाईल. आणि यांच्या स्वतःमध्ये 2-2, 3-3 टाईप असतात. ते सर्व टाईप आपण याच्यामध्ये कव्हर करू. ठीक आहे. आणि शेवटचं काय असतं की एखादी तुम्हाला भौतिक आकृती दिली जाईल, त्या आकृतीच्या बाजू कमी जास्त टक्केवारीमध्ये सांगितलं जाईल की ह्या आकृतीची एवढी बाजू कमी, एवढ्या टक्क्याने कमी झाली, एवढ्या टक्क्याने वाढली, आता त्याच्या आकृतीमध्ये किती फरक पडला आणि किती नाही, अशा प्रकारचं तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यानंतर पुढचा भाग येईल आपला नफा व तोटा. पूर्णपणे 90% हा भाग कशावर आधारित पूर्णपणे, तो म्हणजे शेकडेवारी. शेकडेवारीचा एक टाईप असं धरून चाला नव्हतं. शेकडेवारी ज्याला जमले, मी आधीच सांगतोय की शेकडेवारी हा तुमच्या अरिथमेटिक या भागाचा दिल ओढ धडकन आहे. ज्याला शेकडेवारी जमली त्याला नफा व तोटा हा भाग एकदम चांगल्या प्रकारे मस्त जमून जाईल, रापचिक एकदम. ठीक आहे. मग खरेदी किंमत व विक्री किंमत या दोन गोष्टींवर हा आधारित आहे. समजा सर्वात पहिलं की खरेदी किंमत एवढी होती आणि विक्री किंमत एवढी आहे, आणि त्याच्यावर किती नफा झाला किती तोटा झाला. एवढा बी प्रश्न आला की एक वस्तू 50 रुपयाला घेतली आणि 30 रुपयाला विकली, नफा झाला का तोटा झाला, किती झाला काय झाला, हा पहिला प्रकार. दुसरा शेकडा नफा व शेकडा तोटा. ठीक आहे. शेकडा नफा व शेकडा तोटा म्हणजे काय की आता तुम्हाला झालेला जो तोटा आहे किंवा आता तुम्हाला झालेला जो नफा आहे तो शेकडा. शेकडा म्हणजे काय, शेकडे मध्ये सांगा, म्हणजे टक्केवारी मध्ये सांगा. आता जसं की म्हणतो तुम्हाला 50ची वस्तू आहे, 50ची वस्तू घेतली होती, ती विकली तुम्ही 25ला, मग काय 25 रुपये तोटा. पण आता तुम्ही सांगितलं काय रुपयामध्ये, पण टक्केवारीमध्ये सांगितलं का नाही, मग यालाच तुम्हाला 25/50 गुणिला 100, 50×50 जुने 25 जुने 50, म्हणजे किती टक्के. या टक्केवारीमध्ये तुम्हाला आता काय सांगायचं आहे, तोटा झाला की आम्हाला 50% तोटा झाला, आपण त्याला सांगतो मग शेकडा नफा व शेकडा तोटा. त्याच्यानंतर शेकडा विक्री किंमत दिली असता खरेदी किंमत काढ. काय करतोय आपण आता की शेकडा विक्री किंमत दिली असता, शेकडा काय दिली तुम्हाला, विक्री किंमत दिली असता खरेदी किंमत काढ. तुम्हाला म्हणलंय की एखादी एक वस्तू 5, समजा एखादी वस्तू की 10% नफ्याने विकली असता ती 230 रुपयाला विकली जाते, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. एखादी वस्तू 20% तोट्याने विकली जाते, 20% तोट्याने विकली जाते, तर त्या वस्तू विकली गेल्यानंतर तिचे आपल्याला 1000 रुपये भेटतात, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. म्हणजे जेव्हा वस्तू टक्केवारीमध्ये नफ्यात किंवा तोट्यात विकली जाते, म्हणजे विक्री किंमत एवढी तेवढी भेटते, त्याच्यावर आपल्या काकांना म्हणतो खरेदी किंमत काढावी लागते. आणि हे सुद्धा पूर्णपणे कशाच्या भरोशावर, तुमचं शेकडेवारीच्याच. ज्याला शेकडेवारी जमलं त्याला हे टॉपिक आरामात जमला. वेगवेगळ्या किमतीवर घेतलेल्या वस्तू सारख्याच विकल्या विकणे, म्हणजेच काय, सारख्याच पण वेगवेगळ्या नफ्यावर किंवा तोट्यावर विकणे. आता तुम्हाला काय म्हणत येईल की श्यामरावांनी 600 रुपयांमध्ये दोन घड्याळे घेतली, बरोबर. पण एक घड्याळ किती रुपयाचं सांगितलं का नाही, पण म्हणते की श्यामरावांनी एक घड्याळ
20% नफ्याने व दुसरे घड्याळ 25% तोट्याने विकले. पहिले घड्याळ 20% नफ्याने व दुसरं घड्याळ 30% नफ्याने विकले तर त्याची विक्री किंमत कशी होती? मग सेम होती. त्याची काय होती? याची विक्री किंमत आणि याची बी विक्री किंमत एवढा तोटा आणि नफा तोटा जाऊन बी काय होती? सेम होती. तर मग त्यांची घड्याळांची खरेदी किंमत काय? ह्या प्रकारचा प्रश्न याच्यावर विचारला. मग त्याला सोडवायचा कसा? एकदम लॉजिकली चांगल्या पद्धतीने शॉर्टकट, पण ते सगळं आपण कन्सेप्च्युअली तुम्हाला शिकवू. ठीक आहे. त्याच्यानंतर खरेदी किमतीवर कारकुनी खर्च अधिक करणे. आता एखादी वस्तू घेतली तुम्ही, समज मी एखादी जुनी सायकल घेतली 100 रुपयात, आपलं 100 होतं 1000 रुपयात, 100 रुपयात तर आपलं खेळणं भेटत नाही. समज मी एखादी जुनी सायकल घेतली 1000 रुपये आणि घेणाऱ्यानं मला म्हणलं की सर याच्यावर तुम्हाला 500 रुपये खर्च लागेल. ठीक आहे, टायर ट्यूब वगैरे जे टाकणार असेल ते. मग आता काय केलं मी? त्या सायकलवर 500 रुपये खर्च लावला. मग आता विकताना बी माझा नफा 1000 रुपयावर काढीन का दादा? की 1200ला सायकल विकून मी खुश होणार आहे का? नाही, कारण मी तोट्यातच जाणार आहे ना, बरोबर. मग मी काय करेन की माझी खरेदी किंमत किती झाली का सायकलची? पूर्ण 1000 रुपये तर त्याला दिले मी, पण 500 रुपये अजून लावले ना, ते पण तर खिशातून गेलेच ना माझ्या त्या सायकलसाठीच. मग एकूण सायकलची खरेदी किंमत किती? आता 1500. आणि त्या 1500ला आपल्याला आधारभूत किंमत मानून आता काय करायचंय? पुढे ते विकायचं आहे. ठीक आहे. म्हणून मग छापे आपलं कारकुनी खर्च ज्याला ऍड करायचा असतो त्याला आपण खरेदी किंमतीवर तुमचा वेगळा प्रश्न येतो. छापील किंमत आधारित. मग एखाद्या वस्तूवर काय देतो आपण? सूट. ते पुढे आहेच. काय देतो आपण? सूट. मग सूट कशावर दिली जाते? छापील किमतीवर. मग याच्यावर आधारित सुद्धा याच्यावर प्रश्न येतात की एखादी वस्तू रामरामांनी एवढ्या एवढ्या रुपयांना घेतली तर या वस्तूवर त्यांना 5% नफा मिळायला पाहिजे आणि एवढी टक्के सूट द्यायला पाहिजे. तर या वस्तूची त्यांनी छापील किंमत काय लिहायला हवी? या प्रकारचा छापील किमतीवरचा चांगला एकदम मस्त लेवलचा प्रश्न येतो आणि तो सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे एकदम कमी वेळात सोडवायचा आहे आणि पूर्णपणे लॉजिकली. मी तुम्हाला डायली त्यासाठी ना एखाद्या कपड्याच्या दुकानात घेऊन जाईल, म्हणजे वर्गातल्या वर्गात असं की कपड्याच्या दुकानात तुम्ही गेले ना, हे ना तुम्हाला 15% डिस्काउंट दिलंय. म्हणजे याच्या मागे गणितीय भाग काय केलाय? यानं ऑलरेडी सेट केलंय 300 रुपयाचं. जर त्याला ते शर्ट पडलंय तर त्यानं म्हणलं की या शर्टाला 350 रुपये भेटले पाहिजे आणि समोरच्या गिरायकाला बी हे शर्ट चांगला वाटत पाहिजे. तू काय करण्याची छापील किंमत 450. म्हणजे 450 काय करेल? तुम्हाला 9% काय देऊन देईन? तो तुम्हाला 9% काय देईन? तुम्हाला तो सूट देऊन टाकेन. आणि शर्ट किती मध्ये भेटेल मग तुम्हाला? तिच्यामध्ये 350 वगैरे. ठीक आहे, काहीतरी सूट देऊन टाकेन आणि तुम्हाला ते शर्ट भेटून जाईल. अशा प्रकारे येतो. आणि तसे सूट व कमिशन हे त्यातच ऍड होतं. आणि दलाली कमिशन म्हणजे काय? दलाली वगैरे किंवा रेबेट वगैरे घेणे. जसं की समजा एखादी जर जमीन विकणारे दलाल तर ते विकणाऱ्याकडून पण आणि घेणाऱ्याकडून दोन्हीकडून काय खातात? दलाली. आणि त्याच्यावर सुद्धा आपले प्रश्न येतात. शेअर्स विकण्यावर असे प्रश्न आले आपल्याच्यावर. शेअर्स विकल्या जातात ना, त्याच्यावर एक प्रश्न आलेला आहे तो कमिशनवर. त्याच्यानंतर सरळ व्याज. एकदम सरळ साधं सोपं विचार, एकदम मस्त चॅप्टर आहे. त्याच्यात एकच फॉर्म्युला आहे की मदक भागीला 100. आणि तो मदक फॉर्म्युला बनला कसा ते मी तुम्हाला सांगतो. की नेमका मदक म्हणजे मुद्दल गुन्हेला, दर गुन्हेला काळ आणि गुन्हेलाच काय केलं? भागीलाच 100 का बरं केलं? हे सुद्धा एकदम क्लिअर कट की नेमकं असंच का बरं आलं ते सुद्धा तुम्हाला लॉजिकली बिना कामाने कसं आलं काय नाही, गणिताच्या पद्धतीने आपण कॉन्सेप्ट त्याला समजू. साधारण सुधारणा आपलं सूत्रावर आधारित आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ व्याज काढणं पडेल, कधी मुद्दल काढणं पडेल, तर कधी दरच काढणं पडेल, तर कधी काढच काढणं पडेल. म्हणजे या 4 पैकी कोणते 3 गोष्टी दिल्या जातील आणि एक गोष्ट तुम्हाला विचारली जाईल, एवढं असतं. त्याच्यानंतर रास. रास म्हणजे काय असतं? ज्या वेळेस सरळ व्याज अधिक मुद्दल एकत्र येते त्याला म्हणलं जातं रास. बरोबर आहे. मग तुम्ही समजा 10,000च्या मुद्दलीवर 3% दराने 3 वर्षासाठी एवढे व्याज होते, तर मग या गोष्टीची एकूण रास किती? मग तुम्ही काय करसान? तिच्या जे उत्तर काढलेलं आहे सरळ व्याजाचं ते आणि तुमची मुद्दल दोन्ही काय करसान? एकत्र. आणि ते एकत्र केल्यानंतर जे उत्तर येतं ते काय असेल? मग तुमची रास. काय असेल ते? तुमची रास. ठीक आहे. वेगवेगळ्या वेळेसाठी दरावरील एकच म्हणजे वेगवेगळ्या दरेसाठी. जसं की श्यामरावांनी 10,000 रुपये कर्ज घेतले. पहिल्या वर्षी 4% दराने त्यांनी दर दिला, दुसऱ्या वर्षी त्यांनी 5% दराने दर दिला व तिसऱ्या वर्षी त्यांनी 8% दराने दर दिला, म्हणजे याजाने दर दिला. तर यांना एकूण 3 वर्षानंतर किती रुपये सरळ व्याज म्हणून द्यावे लागले? पाहता, पहिल्या वर्षासाठी दर आहे 4%, दुसऱ्या वर्षासाठी दर आहे 5% आणि तिसऱ्या वर्षासाठी दर आहे तुमचा 8%. म्हणजे हा प्रकारचा प्रश्न तुमच्या पेपरात येतो. तो कसा सोडवायचा, कसा समजून घ्यायचा ते आपण संपूर्णपणे. त्याच्या पुढे चक्रवाढ व्याज.
सरळ व्याजाचे जसे दोन प्रकार पडतात. पहिलं साधं भोळं राहतं की ते फक्त मुद्दलवरच लागत जातं. पण चक्रव्याज कसं राहतं की तुमची मुद्दल आणि मुद्दल मध्ये पहिल्या वर्षाचं याज ते याज तिच्यात ऍड होतं आणि त्या ऍड झालेल्या याजवर अजून काय लागतं, याज लागतं. चक्रावर चक्र फिरतं आपलं. ठीक आहे. परत दुसऱ्या वर्षाचं याज ते दुसऱ्या वर्षाचं याज येतं या मुद्दलवर बसलं की परत त्याच्यावर याज लागतं. ते असतं तुमचं सरळ व्याज. तिसऱ्यावर बी तसं, चौथ्यावर बी तसं. हे सगळं त्याला सांगतो आपण चक्रवाढ व्याज. मग याच्यावर पण प्रश्न येतात. साधारण चक्रवाढ करणे की एखादी वस्तू दिली जाते की 10,000ची वस्तू घेतलेली आहे, म्हणजे 10,000 घेतलेले आपण पैसे, त्याच्यावर 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता या चक्रवाढसाठी मित्रांनो कोणताच फॉर्म्युला तुम्हाला लिहून पण देणार नाही. ते पी आणि 1/10 वगैरे टी आर काय असं काय मला पण माहिती नाही. तुम्हाला एक फक्त टेबल मेथड शिकवेल. कोणती टेबल. या टेबल मेथड नुसार हे चारही प्रकारचे गणित. आता हे 4 प्रकार कोणकोणते तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. साधारण चक्रवाढ, साधारण व्याज, चक्रवाढ याच्यातले संयुक्त प्रश्न येतात. यांच्यातल्या अंतरावर खूप सारे प्रश्न आलेले आणि दर किंवा काळ शोधणे याच्यावर पण प्रश्न येतात. तर ते आपण साध्या पद्धतीने कसे सोडवायचे ते सुद्धा याच्यात पाहू. फक्त काय एकच मेथड टेबल मेथड. याच्यानुसार तुम्हाला ते सर्वचे सर्व उत्तर काढता येईल, आरामात काढता येईल. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. कारण घेणारे प्रश्न मी पीवायक्यूज नाही घेतलेले. पीवायक्यू तुम्हाला सोडवायला दिली. पीवायक्यू हे घेतल्यानंतर पीवायक्यू तुम्हाला एकदम दलिंदर वाटणार आहे. पीवायक्यू असे काय प्रश्न दिले असं विचार करते. ठीक आहे. म्हणून आपण एक साधारण प्रश्न घेणारे, माझे स्वतःचे तयार करणारे, काही रेल्वे, एसएसजी या सर्व भागातील या कन्सेप्टवर आधारित प्रश्न घेईन आणि ते आपण सोडवू. त्याच्यानंतर तुम्हाला पीवायक्यूज पोलीस भरतीचे काहीच वाटणार नाही याची गॅरंटी. पुढचा प्रश्न, वेग, वेळ व अंतर. काय वेग, वेळ व अंतर शोधणे. आता आपलं हेच आहे की त्याच्यात 3 गोष्टी कोणत्या, वेग बरोबर तुम्ही ऐकलं असेल की अंतर छेद वेळ. आता याला तर मी सुरुवातीला याचं बेसिकच एवढं पोरांना सांगतो, अर्धा तास तर मी 3च गोष्टी सांगतो की वेग म्हणजे काय, वेळ म्हणजे काय, अंतर म्हणजे काय. या 2 गोष्टी तुम्हाला माहिती आहे, पण या दोन्ही वरूनच ही गोष्ट तयार झालेली तुमची. आणि हीच मी जवळपास अर्धा तास तर पोरांना नाहीच समजवत असं की वेग म्हणजे नेमकं काय. तुम्ही म्हणताना मी 60च्या स्पीडनं जातो, 70च्या स्पीडनं जातो, 80च्या स्पीडनं जातो. हा नेमका 70चा स्पीड आणि 80चा स्पीड आहे काय तुमचा, ज्याच्यात तुम्ही कुत्ता आहे. तर तो स्पीड म्हणजे काय राहतो, तुमचा वेग म्हणजे काय राहतो की आम्ही एका तासाला 60 किलोमीटर जाऊ अशा स्पीडनं आमची काय चालते गाडी. आता तुला हेच कन्सेप्ट माहिती आहे, तुम्ही 100च्या स्पीडनं गाडी चालवतो. अरे त्याचा अर्थ काय ते सांगा आधी. मग ते अर्थ तुम्हाला समजवला, जर हा अर्थ जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला तर याच्यावरचे येणारे प्रत्येक प्रश्न तुम्हाला आरामात जमतील मित्रांनो, काहीच विशेष नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर वेग, वेळ, अंतर झालं. त्यानंतर येतं आता मीटर प्रति सेकंदाचे तुम्हाला रूपांतर कशात करणं पडते, किलोमीटर प्रति तासात. आणि तसंच मग किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर आपल्याला करणं पडते मीटर प्रति सेकंदात. कशात करणं पडते, मीटर प्रति सेकंदात. त्याच्यानंतर येतं सरासरी वेग. एक गाडी इकडून जाताना 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेली, तिकडून येताना 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने आली, तर त्या गाडीचा सरासरी वेग किती. काय सरासरी वेग किती याचा तुम्हाला फॉर्म्युला लिहून जातो की 2 गुणेला x गुणेला y भागेला x अधिक y. पण आपल्याला ते करायचं नाहीये. आपल्याला याच्या आधी कन्सेप्ट शिकायची, त्याच्यानंतर ट्रिक काही गोष्टी असेल त्या तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर येतं रेल्वे आधारित, की रेल्वेमध्ये स्वतःमध्ये 5-6 टाईप येऊन जातात रेल्वेमध्ये. आणि पोलीस भरतीला आले 90% प्रश्न, 90% प्रश्न हे रेल्वे आधारितच आहे. रेल्वेच्या बाहेरचा पोलीस भरतीला 100 किंवा 99% म्हणलं चालतील, 1% बाकीच्या नव्हते. चोरवा पोलीसचे फक्त 3 का 4 प्रश्न आहे, बाकीचं पुरे रेल्वेचे. ठीक आहे. मग दुसरं येतं चोरवा पोलीस. यांच्यामध्ये काही कन्सेप्ट येतात, जसं की तुमचं रिलेटिव्ह मोशन येते, ज्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटी प्रकारचा भाग राहतो तो आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे. सापेक्ष गती आपण ज्याला म्हणतो. सापेक्ष गती म्हणजे कशी, दोन्ही गोष्टी एकाच बाजूने मोशन करताय किंवा दोन्ही गोष्टी एका दिशेने मोशन करताय किंवा विरुद्ध दिशेने मोशन करताय, या प्रकारात आपला तो भाग दिसतो. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो पूर्णपणे वेग, वेळ आणि अंतर या भागावर आधारित म्हणजे नाव व प्रवाह. आणि हा नाव व प्रवाह भाग पोलीस भरतीच्या पोरांना खूप कठीण वाटतो, पण मित्रांनो गॅरंटी देतो, वेग, वेळ, अंतर जर तुम्हाला चांगलं जमलं तर हे काहीच विशेष नाही. याच्यात फक्त काय, एकदा प्रवाहाच्या दिशेने जाणे आणि एकदा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणे, एवढंच करणं, बाकी काहीच नाही करणं. तुम्हाला आरामात तुमचं उत्तर याच्यामध्ये येऊन जातं. ठीक आहे. म्हणजेच काय, पहिल्यांदा प्रवाहाचा वेग शोधणं पडतो. त्याच्यानंतर संत पाण्यातील नावेचा वेग, की नावेचा वेग हा प्रवाहाच्या दिशेने 10 आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 20 आहे, तर मग समजा प्रवाह वाहतच नाहीये शांत पाण्यात, त्या ठिकाणी नावेचा वेग किती असेल असं तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. आणि एकदम मस्त चॅप्टर आहे, लॉजिक लावून तुम्हाला मजा येईल गणित सोडताना. पहा, माझ्यासोबत जर तुम्ही गणित शिका म्हणजे सोडवताना त्यावेळेस तुम्हाला खूप मजा येईल, त्याची गॅरंटी माझी.
प्रवाहाच्या दिशेने किंवा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग काढता होतो आणि वेग वेळ एकत्र येतो. तुम्हाला काय म्हणतात की एक व्यक्ती आहे 28 किलोमीटर एका बाजूने म्हणजे प्रवाहाच्या दिशेने व तेवढाच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 तासात येतो. तर मग त्याचे प्रवाहाच्या दिशेने व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याच्या नावेचा वेग किती ते काढा. तुम्हाला वेळ एकत्र दिला आता, जाण्याचा वेळ एकत्र आहे, येण्याचा वेग एकत्र आहे. पहा, जाताना प्रवाहाच्या दिशेने जातोय तो कमी वेळ लागेल आणि येताना त्याला जास्त वेळ लागेल कारण तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येतोय. ह्या प्रकारची गणित याच्यावर असते. पुढे पाहू. काम व काळ. लसावी व मसावीवर आधारित असलेलं, लसावी मसावी पण फक्त लसावीवर आधारित असलेलं पूर्ण चॅप्टर आहे. एकदम सोपं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये काही विशेष नाहीये. नॉर्मली तुम्हाला याला समजून घ्यायचं आहे आणि ते चॅप्टर तुम्हाला आरामात जमणार. ठीक आहे. 2 किंवा 3 व्यक्ती एकत्र येते, जसं की ए एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो, तर ए अधिक बी म्हणजे काय, ए आणि बी दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतर तिसरा म्हणजे काय, सी बी ऍड होतो आणि सी ते काम 20 दिवसात करतो, तर ए अधिक बी अधिक सी हे तिघही मिळून ते काम किती दिवसात करतील असं आपल्याला विचारलं जातं. मग त्याच्यानंतर चालू काम सोडून आता समजा असं म्हणलं जातं की ए व बी हे काही काम एक काम सोबत करताय, पण मात्र ए हा 3 दिवसानंतर ते काम सोडून जातो, तर उरलेला बी हे ते काम किती दिवसात करतो. किंवा असं म्हणलं जातं की ए व बी हे काम काही दिवसापासून सोबत करताय, तसेच 3 दिवसांनंतर सी त्या कामामध्ये येऊन जुळतो, तर मग नंतर ते काम तिघही मिळून किती दिवसात संपवतील असा प्रकारचा प्रश्न येतो. त्याच्यानंतर मजूर, सगळ्यात जास्त पोलीसवरचा प्रश्न की माणसे गुणेला तास गुणेला दिवस भागेला काम. बरोबर, माणसे 1 गुणेला तास 1 गुणेला दिवस 1 भागेला काम 2. या प्रकारचा भाग येतो आणि ह्या प्रश्न एकदम सोप्या प्रकारचा तुम्हाला येतो. आणि आताच नवीन ट्रेंड सुरू झाला म्हणजे काय, किल्ल्यावरील सैनिकांना जेवण दिलं जातं आणि त्या विचारांमध्ये काही सैनिक नंतर चालले जातात, तर मग उरलेलं जेवण हे उरलेल्या सैनिकांना किती दिवस जाईल अशा प्रकारचा प्रश्न येतो. ठीक आहे. एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला सगळे सांगायला लावलंय, एवढं तुम्हाला फक्त आता कव्हर करायचं आहे. नळ व टाकी. नळ व टाकी पूर्णपणे कोणाच्या भरोशावर आहे, की यांच्या. समजा नळ म्हणजे माणसे आणि टाकी म्हणजे काम. टाकी म्हणजे काय राहील, काम. की नळ म्हणजे काय, माणसे काम करताय आणि टाकी म्हणजे काय राहील, तुमचं काम राहील. जसं की नळ काय करताय, टाकी भरताय, आता ज्यामध्ये ऍड कमी फक्त की हा नळ टाकी खाली करेल. एक अधिक नळ असं नवीन की जो काय करेल तुमची टाकी खाली करेल. तसेच त्यात प्रश्न येतो, एखादा नळ मध्येच बंद केला तर मग तो टाकी दुसरा नळ किती तासात भरेल. जसं की एक माणूस काम सोडून गेला, दुसरा किती दिवसात करेल, त्या भागातला प्रश्न. आता समजा बारी बारी नाही, आता ए म्हणे मी आधी टाकी भरतो, म्हणतो हा, मग आता हे बांगडी करते, बी म्हणे मी टाकी भरतो. मग यांना काय चेंज दिला की 1 तास तू भर, 1 तास तू भर, 1 तास तू भर, 1 तास हा भरील. मग अशानं टाकी ही किती वेळेत भरते असा प्रकारचा प्रश्न येतो. त्याच्यानंतर टाकीची क्षमता आधारित असं म्हणलं जाईल की एका तासात जर टाकी 3 लिटर भरते, तर मग टाकीची पूर्ण भरण्याची क्षमता ही म्हणजे टाकीची क्षमता ही किती असेल. तुम्हाला नळात सांगितले की एक नळ हा एक टाकी 20 तासात पूर्ण भरतो आणि तसेच त्याला आपण 1 तास सुरू केला असता ती टाकी एवढी तेवढी भरली म्हणजे 10 लिटर जर भरली, तर मग ती पूर्ण टाकीची क्षमता किती. मग एका तासात 10 लिटर भरली तर 20 तासात किती भरली ती तुम्हाला असं 200 लिटर. मग टाकीची क्षमता काय तर 200 लिटर. ठीक आहे. त्याच्यानंतर संभाव्यता की हे होऊ शकतं का नाही. जसं की तुम्ही संभाव्यता कशी धरता, पेपर देतो, एक तर पास होईल नाही तर नापास होईल, दोन्हीपैकी काही वेगळं होऊ शकतं का नाही, ही काय तुमची संभाव्यता. तशी मग संभाव्यताचे 4 प्रकार येतील तुम्हाला. नाण्यांवर आधारित की छापा किंवा काटाची संभाव्यता. त्याच्यानंतर गुडगुडी. गुडगुडी म्हणजे काय, गुडगुडी फेकली असता 1 2 3 4 5 6 या अंकांशिवाय कोणता वेगळा अंक येतो का नाही. 7 तर काही येणार नाही. म्हणजे संभाव्यतामध्ये काय तुमचं एक तर 1 येईल, एक तर 2 येईल, एक तर 3 येईल, किंवा 4 येईल, किंवा 5 येईल, किंवा 6 येईल. अशा प्रकारची संभाव्यता असते. पत्त्यांची संभाव्यता आहे की एक पत्ता काढला असता तो रंगीत असण्याची क्षमता काय. मग एकूण रंगीत पत्ते किती राहतात तुमच्या, तुम्हाला सारखी 3 चोक 12, 12 पत्ते काय असतात आपले रंगीत. मग 12 पैकी एक पत्ता रंगीत येऊ शकतात, त्याची काय झाली संभाव्यता. ठीक आहे. कारण बाकी सगळे रंगीत पत्ते का तुमचे नाही. आणि त्याच्यानंतर रंगीत चेंडू. असं म्हणलं की एका बॉक्समध्ये काही लाल, काही निळे, काही हिरवे चेंडू आहे. तर समजा म्हणजे काही नाही म्हणलं जाणार की 3 लाल, 4 हिरवे आणि 5 पिवळे चेंडू आहेत, तर 3 वेळेस ते चेंडू काढले असता लाल चेंडू येण्याची संभाव्यता काय असं तुम्हाला म्हणलं जाईल. बाकी काहीच विशेष नाही. ठीक आहे. एकदम सोपं चॅप्टर, मात्र तुमच्या पेपरामध्ये याची खूपदा प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर भूमिती सर्वात महत्वाचं आणि त्रिकोणमिती. हे साइन कॉस वाला, साइन कॉस टॅन कॉसेक
सेक, बरोबर, आणि कॉट. ह्या प्रकारचे तुम्हाला 6 साइन चिन्ह येतील आणि त्याच्यावर आता मस्त प्रश्न यायला लागले, मात्र आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा. ठीक आहे. आणि भूमितीमध्ये आपल्याला हे त्रिकोण, चौकोन, चौकोनामध्ये पण प्रकार जसे की चौरस, त्याच्यानंतर आयत, त्याच्यानंतर समभुज त्रिकोण, समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, त्याच्यानंतर समलंब चौकोन, या प्रकारचे 5 ते 6 प्रकारचे चौकोन वेगळे शिकणे. त्याच्यानंतर वर्तुळ, वर्तुळावर मस्त प्रश्न येतात, एकदम खूप छान असं वर्तुळ आहे. आणि हे पण तुम्हाला मी डिटेल मध्ये शिकवेल की यांचा फॉर्म्युला कसा तयार झाला, कारण प्रश्न आला की फॉर्म्युला कसा तयार झाला हे तुम्हाला सांगेल मी. ठीक आहे, कारण फॉर्म्युला शिवाय यांना पर्याय नाही. त्याच्यानंतर येतं आपण 3D जॉमेट्री, म्हणजे काय, त्रिमितीय जॉमेट्री. याच्यामध्ये घन, इष्टिकाचिती, वृत्तचिती, शंकू आणि गोल या सर्वांना सुद्धा आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आणि हे पण मी तुम्हाला डिटेल मध्ये शिकवेल. ठीक आहे मित्रांनो, हाच होता आपला पूर्ण गणिताचा सिलेबस. आणि आपल्या आरंभ बॅच मध्ये जी सराव बॅच आहे, हे सगळेचे सगळे प्रश्न किंवा या सर्व चॅप्टरवर जे सगळे टाईप मी पूर्णचे पूर्ण डिटेल मध्ये शिकवणार आहे. म्हणून आजच आपलं ऍडमिशन त्या बॅच मध्ये पक्क करून घ्या, कारण 20 तारखेनंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफर मिळणार नाही, बॅचची किंमत जास्त होऊन. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.